सर्वांना नमस्कार. इयर एंडच्या या भागामध्ये कदाचित ही यावर्षीची मोठ्या स्पेसेस मधली, रेकॉर्डेड स्पेसेस मधली शेवटची असेल. हे वर्ष खूप छान राहिलं सगळ्यांसाठी, पण सुरुवातीला थर्ड वेव्हमुळे थोडंसं रफनेस होता आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये ट्विटर काढता चांगला जमून आलेला आहे. एक फॉर्मलाइज त्याचं स्वरूप झालेलं आहे. तर संगीत झालं, नाट्यक्षेत्र झालं, चित्रपटसृष्टी झाली, थोडंसं राजकारणही झालं, वैद्यकीय क्षेत्र हे राहिलं होतं टच करायचं. आणि या अनुषंगाने डॉक्टर रवी वॉज व्हेरी काइंड फॉर अस की त्यांनी आपल्या DM ला रिस्पॉन्स केला. सर आलेले आहेत खाली, मी सरांना रिक्वेस्ट करतोय माईकची. तर एवढी एकच गोष्ट होती ज्याला रावसाहेब कट्ट्या मार्फत स्पर्श करायचा राहिलेला होता. ऐकू येतंय ना? तर हो, नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं रावसाहेब कट्ट्यामध्ये. थँक्यू. थँक्यू सर. आमची छोटीशी ओळख करून देतो. आम्ही ट्विटर स्पेसेसवर टाइमपास करणारे सुरुवातीला 8-10 मित्र होतो. आम्ही रोज संध्याकाळी जेवण बिवण झाल्यावर चकाट्या मारायला, गप्पा मारायला या स्पेसवर यायचो. आणि मग हळूहळू आम्ही विचार केला की याला थोडंसं फॉर्मलाइज स्वरूप देता येईल का. आणि करता करता बरीच मोठ्या लोकांनी आम्हाला सपोर्ट केला. शेफाली वैद्य, कौशल इनामदार, त्यानंतर अविनाशजी धर्माधिकारी, नुकतंच सुनीलजी देवधर, कौस्तुभ कस्तुरे, म्हणजे इतिहास. आणि दिवाळीला संगीत संध्याकाळ म्हणून कार्यक्रम केला होता, ज्यामध्ये 6 वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या शहरांमधनं कलाकार सामील होऊन लाईव्ह जवळपास 2 तास आम्ही भावगीत, संगीत या सगळ्याची स्पेस घेतली होती. तर याला आम्ही पु ल देशपांडेंच्या आशीर्वादाने रावसाहेब कट्ट्याचं नाव दिलंय. आणि थोडंफार कला, क्रीडा या गोष्टींमध्ये आम्ही इन्व्हॉल्ड असतो, या अनुषंगाने चर्चा करतो. ही आमची छोटीशी ओळख. पण मग तुम्ही गाण्याच्या प्रोग्रामला मला का नाही बोलवलं? केवळ टॅलेंट नाही म्हणून तुम्ही लोकांना बोलवत नाही, बरोबर नाही. गाण्याच्या प्रोग्रामला पण बोलवायला पाहिजे ना. नक्की सर, अजून होणार आहेत, त्यावेळेस नक्कीच बोलूयात सर. तेव्हा थोडा म्हणजे काय होतं सर, मोठ्या हँडल्स कडनं आम्ही थोडंसं ऑकवर्ड असतो की रिस्पॉन्स येईल का नाही येईल. पण यावेळेस तुम्ही अगदी छान रिस्पॉन्स दिला. तर नक्कीच इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला इन्व्हाइट येईल सर आमच्याकडनं, एवढी खात्री शाश्वती आमच्याकडनं. गुड. रवी सर, मला एक प्रश्न राहून विचारावा वाटतो. सगळेजण तुम्हाला युट्यूबवर, फेसबुक लाईव्ह किंवा नॅशनल टेलिव्हिजन्स वरती फॉलो करतात, ऐकतातच. पण तुमच्या तोंडून तुमचं बालपण, महाराष्ट्राशी तुमचं असलेलं नाळ, याबद्दल थोडंसं आम्हाला सांगाल का? तुमचं बालपण, तुमचं शिक्षण आणि तुम्ही आता अमेरिकेत आहात, तर हा प्रवास थोडा एक ब्रीफ कराल का आमच्या लिस्नर्ससाठी प्लीज? म्हणजे करू शकतो, पण मी त्याच्यावर बाकी तसे बरेच इंटरव्ह्यू पण केले होते. मानक गुप्ता बरोबर हिंदीमध्ये, किंवा आपल्या सुलेखा तळवलकर बरोबर मराठीमध्ये. गंमत काय माहितीये का, की आता ओळख करून द्यायची असेल माझी, तर ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिलेत ते लोक मला चांगले ओळखून आहेत. त्यांना काय वेगळे ओळख देणार. आणि जे लोक मला ओळखत नाहीत ना, त्यांनी काय व्हिडिओ वगैरे बघितले नाहीत, त्यांना सांगणं कठीण आहे समजावून की काय चाललं होतं कोविड मध्ये तेव्हा. व्हिडिओ आपला गप्पा, टाइमपास. पण त्यामुळे जे लोक ओळखतात मला, ज्यांनी व्हिडिओ पाहिला, त्यांच्या जोरावर आजचा कार्यक्रम चालवून देऊ. तर म्हणतात ना, भूल गए तुम जिसे याद करे कौन उसे, भूल गए तुम जिसे याद करे कौन उसे, जिसे तुम याद हो और किसे याद करे. त्याच्यामुळे जे लोक आपल्याला ओळखतात. आणि दुसरी गंमत काय असते त्याच्यामध्ये,
माझा एक मित्र आहे, तो पण म्हणाला मी ना एवढं गोड गाणं म्हणतो डायरेक्टली मोहम्मद रफी सारखं. फारच छान आवाज आहे म्हणे. काय आवाज चांगला वगैरे नाहीये, बेताचाच आहे, पण तो म्हणतो तसं की मोहम्मद रफी सारखं गाणं वगैरे म्हणतो. तो बराच वेळ आम्हाला सांगत होता. मग आम्ही म्हटलं गाणं म्हणलाय का, मग बसंती डान्स करून दाखव ना. तर आता जर का डॉक्टर रवी गोडसे JN.1 हा जर का टायटल आहे, तर त्याच्यावर मला बोलवून बसंती तेरा नाम क्या है हा प्रश्न काय, बसंतीचा डान्सच बघूया ना. तर आपण डायरेक्ट विषयालाच हात घालूया ना. ओळख बिळख काय नाही हो, मी डोंबिवलीला वाढलो, मराठी मीडियम मध्ये शिकलो, त्याच्यानंतर बांदोडकरला 11वी 12वी करून KM ला 9 वर्ष होतो. पूर्ण माझं सगळं शिक्षण भारतीय करदात्यांनी केलं. तेव्हा काही पैसे लागायचे नाहीत. मुंबईला मस्त राहिलो एक रूम मध्ये प्रायव्हेट, ते सुद्धा सगळं भारतीय करदात्यांच्या खर्चाने. तिकडनं अमेरिकेला आलो आणि त्याच्यानंतर अमेरिकेमध्येच आहे, प्रॅक्टिस करतो. कोविडच्या वेळेला प्रयत्न केला हे सगळे भारतीय करदात्यांचे ऋण फेडायला. दुसरं काही संकट नसतं तर संकट शोधून काढून फेडलं असं. आपण ऋण म्हणजे कोणाचे पैसे ठेवणार नाही बाकी. तर तशा स्टाईल मध्ये होतं सगळं. तर काय नाही, आता JN.1 बद्दल बोलायचं असेल तर करून टाकूया. नक्की सर. सर नेमकं काय JN.1? सगळ्यांना बाकी पूर्वीच्या व्हायरसेसची चांगलीच ओळख म्हणा किंवा मैत्री दुश्मनी जे काय होतं त्या व्हायरस सोबतचं नातं निभावून झालंय. हे काय नवीन आता JN.1 आणि याचं नाव आणि याबद्दल थोडंसं सांगाल का? जुनं वगैरे काही नवीन बिवीन काही नाही हो, हे सगळं जुनच आहे. हा ओमिक्रॉनचाच हा आहे, ओमिक्रॉनचाच प्रकार आहे. तर जेव्हा काय झालं होतं ना, हे सगळं डेल्टा गेला त्याच्यानंतर मी म्हटलं होतं की नॅचरल इम्युनिटीमुळे लोकांना आले, त्याच्यानंतर आता काही तिसरी लहर वगैरे येणार नाही काय. आणि ते बरोबर होतं, म्हणजे बरोबरच आहे. जुलै 1 2021 संपलं इंडियातलं पॅन्डेमिक. त्याच्यानंतर मग ओमिक्रॉन आला, सगळे घाबरले, पण तो माइल्ड होता ना. मग त्या ओमिक्रॉन पासून चीन मधून निघालं 2023 XBB 1.9.2. मग त्या XBB लिनियजचे पण 2 वेगवेगळे भाग पडले. ओमिक्रॉन कडून एक BA.2 म्हणून लिनियज आलं, त्या BA.2 चा झाला BA.2.86 आणि BA.2.86 पासून हा ओमिक्रॉन आला. म्हणजे कुठला आपला JN.1 आला. आणि आधीचं जे EG5 होतं त्याच्यापासून HV.1 आला होता. आणि हे काय नाव, म्हणजे तुम्हाला छोटे छोटे म्हणजे ते कालिया सांबा बिंबा या लोकांची नावं माहिती करून काय करायचं तुम्हाला. गब्बर तर होता डेल्टा, तो डेल्टा तर गेला आता. आणि आता हे जे सगळे नवीन आले जे भुरटे चोर आहेत छोटे छोटे, ते काही तुम्हाला खतरा नाहीये किंवा काही त्याच्यापासून मोठा धोका नाहीये. तो मामूली आहे. तो जनरली नाकात आणि घशातच राहतो, लंग्स मध्ये जात नाही, ऑक्सिजन कमी करत नाही. त्याच्यामुळे काहीही घाबरायची गरज नाही. US मध्ये म्हणे पूर्वी 0.1% होता, आता 44% झालाय. पण 44% म्हणजे अख्ख्या US च्या 44% नाही. आमच्या ज्या कोविडच्या केसेस येतच होत्या त्यातल्या 44% आता याच्या आहेत, कशाच्या JN.1च्या. पूर्वी HV.1च्या होत्या. पण आपल्याला फरक काय कळतोय, तो असा म्हणायचा ना, निच्शे म्हणायचा, फ्रेडरिक निच्शे, की वन दॅट डझंट किल यू मेक्स यू स्ट्रॉंगर. तर आपल्याला या JN.1 ने काही फरक नाही पडणार आहे, अगदीच मामूली आहे या. तर आपण घाबरायचं काही कारण नाहीये, काही करायची पण काही गरज नाहीये. अ, नक्कीच सर. तुम्ही पहिल्याच बॉलवर आता सिक्सर मारलाय. कदाचित फ्री हिट आहे किंवा नो बॉल आहे माझ्याकडनं. पण आता हे व्हॅक्सिन एक तयार केले जातात का, किंवा याचं काय, ही पण एक थेअरी डिस्कस मध्ये बऱ्याच याच्यामध्ये येते लेमॅन मध्ये. आता तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे तुम्ही अथॉरिटीने याच्यावर सांगू शकाल म्हणून विचारावं वाटतं की व्हॅक्सिन आणि व्हायरस व्हायरस हा कृत्रिम असू शकतो का, हा, किंवा याबद्दल तुमचं काय मत आहे कृत्रिमपणाबद्दल? म्हणजे त्या थिअरी खूप आहे. तो आता गेन ऑफ फंक्शन रिसर्च चालला होता कोविडचा, वुहान मध्ये चालला होता, आणि त्याच्या शेजारीचे मार्केट होतं. तर लोकांनी असा प्रश्न नाही विचारला, ते फक्त विचारायचे तुम्ही त्या मार्केटमध्ये गेला होतात का. ते असं नाही विचारायचे की तुम्ही त्याच्या आधी दुसरीकडे कुठे गेला होतात का. तर त्याच्यामुळे म्हणजे तुमचं असं एक समजा एक थिअरी आहे की हा आहे बेलापूरला, बेलापूर रेल्वे स्टेशनवर, बेलापूर रेल्वे स्टेशनला तुम्ही जर का गेला असाल तर त्या वुहानचं मार्केट तिथे आहे बेलापूर रेल्वे स्टेशनवर. आणि तिथून हा सगळा उद्रेक झालाय. आणि तुम्ही प्रत्येकाला विचारतात आपले बाबू लोक, ते वही पेन्सिल हातात घेऊन,
काय रे बेलापूर रेल्वे स्टेशनला कोण कोण गेलं होतं, नावं सांगा, तुम्ही नावं लिहून घेताय. पण त्याच्या आधी तुम्ही डोकं चालवून विचारलं असतात, अरे तुम्ही त्याच्या आधी कुठे गेला होतात? आम्ही रामगडला होळी खेळायला गेलो होतो, तिथे गब्बर आला होता. तर त्याच्यामुळे लोकांचं कसं, ते आधी लोकांना माहिती नव्हतं की तिथेच ती करोना व्हायरसची लॅब होती. तर असं असू शकेल का की त्या करोना व्हायरसच्या लॅब मधून तो त्या मार्केटमध्ये गेला? आता काही सांगता येत नाही, कारण चीनमध्ये काय सांगणार ना, ते सगळंच सगळंच बंद आहे. पण जे काही असेल ना, ते असं षडयंत्र नाहीये. म्हणजे चीनने सुद्धा हे काय मुद्दाम म्हणून जैविक हत्यार वगैरे म्हणून सोडलं नाहीये. जे झालं ती चूक झाली असेल. आणि आता ते कळणार नाही तो मार्केट मधून निघाला होता का लॅब मधून निघाला होता. बहुधा लॅब मधून निघाला होता. पण ते झालं गेलं, आता पाणी पुलाखालून वाहून गेलं. त्याच्यात काय, चीनचे सुद्धा 10 लाख लोक मेले ना मागच्या वर्षी. हे सगळं झालं होतं तेव्हा गडबड आली होती, तेव्हा त्यांची नॅचरल इम्युनिटी कमी असल्यामुळे. त्याच्यामुळे चीनचे लोक मेल्यामुळे, आणि चीनचे आता लहान मुलांना पण आजारी पडत होते 3-4 आठवड्यापूर्वी. चीनची लहान मुलं आजारी पडत होती कारण त्यांनी खूप काळजी घेतली होती. मला तेच लोक प्रश्न विचारून हैराण करत होते की काळजी काय घ्याल तुम्ही, चीनमध्ये जे झालंय ते भारतात होऊ नये म्हणून. म्हटलं अरे बाबांनो, चीनमध्ये ते सगळं झालंय त्यांनी खूप काळजी घेतल्यामुळे त्यांच्या मुलांची इम्युनिटी कमी झाली आहे. गेले 3-4 वर्ष नुसते करकचून रुमाल बांधून तोंडाला घरी कोंडले होते, त्याच्यामुळे त्यांची इम्युनिटी कमी झाली आहे. आणि म्हणून त्यांना हे सगळे डिसीजेस होत आहेत, रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस, फ्लू वगैरे. तर त्याच्यामुळे स्वतःच्याच मुलांचं, आणि चीनचे लोक चांगले आहेत. चीनचे लोक भारताच्या लोकांसारखेच आहेत. आपल्याला चीनच्या गव्हर्नमेंटशी जरा प्रॉब्लेम आहे. चीनमध्ये चांगली लोकशाही आली आणि भारत आणि चीनची परत दोस्ती झाली तर किती मजा येईल. सगळे एशियाटिक पॉवर्स होतील सगळे. चीनचे लोक पण चांगले आहेत, त्यांचं पण चांगलं होऊ अशी आपण अपेक्षा करूया. पण हे काही षडयंत्र वगैरे काही नाहीये किंवा बाबा फार्मा कंपनीचे, थोडे ते फार्मा कंपनी चोर लोक असतात पण चोर कोण नाही. मी कुठल्या तरी हिंदी शोवर होतो आणि त्यानं म्हणाले क्या ये पैसा तो बनाएंगे ना वॅक्सिन वाले. म्हणजे म्हटलं अरे चाचा जी, आप जिसके बगल में पले बड़े, वो आपके अंकल थे, वो जब दम तोड़ रहे थे तो उनका ऑक्सीजन सिलेंडर का ब्लैक मार्केटिंग हुआ। बाद में वो जब काका जी चल बसे तो उनके चीता के सामान का ब्लैक मार्केटिंग हुआ। और आप चले हो नैतिकता के पाठ पढ़ाने को ये फार्मा कंपनी को। कोण आहे म्हणजे असा की जो याच्यातून, म्हणजे बहुतेक आपले खूप पॅन्डेमिक मध्ये चांगले लोक होते, एकमेकांना आपण खूप मदत केली, ते पण झालंच. पण असं काय फार्माचं षडयंत्र असेल की बाबा त्यांनी मुद्दाम म्हणून हे केलं. आता फायझरने मागच्या वर्षी जे बायव्हॅलंट बुस्टर आणले होते त्याचे 85 लाख डोस जवळजवळ डिस्ट्रॉय केले. आता अमेरिकेचं जे नवीन बुस्टर आहे ते फक्त 16% लोकांनी घेतलंय आणि त्यांची अपेक्षा होते खूप जास्ती घेतील. म्हणजे त्यांना पण खूप लॉस आलाय ना. त्यांचा जसा प्रॉफिट होतो तसा लॉस पण होतो. आणि काय त्याच्यामध्ये षडयंत्र असणार आहे. आणि अमेरिकेची कॅपिटलिस्ट कंट्रीमध्ये मी नेहमी काय म्हणतो माहितीये का, तुम्ही लोकांचं गमशन काढून घेऊ नका. म्हणजे जर का पार्थिव पटेल पेक्षा सचिन तेंडुलकरला पैसे जास्ती मिळणार नसतील तर ऍट द एंड ऑफ द डे सचिन तेंदुलकरला सचिन तेंदुलकर बनण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे ना. म्हणजे और एक कुली पैसा देने से इनकार करेगा, हे काम करतो त्या ऍक्टरला मैं नहीं दूंगा 2 रुपये मेरी बहन की शादी है, त्या ऍक्टरला त्याच्यापेक्षा जास्ती पैसे मिळायलाच पाहिजेत ना. तसं ते असतंच, काही षडयंत्र वगैरे काही नाहीये. जे झालं ते नॉर्मल नेहमीप्रमाणे होतं तसंच झालंय. पण पॅन्डेमिक 100 वर्षातून एकदा येतं, आता काही परत येणार नाही, तर तुम्ही काय काळजी करू नका. सर, एक लायटर नोटवर मला हे म्हणायला नक्कीच आवडेल की तुमचे जे कोणी पेशंट असतील ते आजार पडायला तरी तुमची ही जी काही विनोदी शैली आहे किंवा गप्पा मारायची एकदम दिलखुलास पद्धत आहे, त्यासाठी ते आवडीनं आजारी पडत असतील वारंवार की तुमच्याकडे येऊन थोडंसं लाईट हार्टेड होता येईल. पण या अनुषंगाने सिरियसली एक प्रश्न आहे सर. फायझरचा तुम्ही उल्लेख केला. आता फायझर बद्दल बऱ्याच गोष्टींमधून, वर्तमानपत्रातून किंवा मूव्हीज मधूनही याच्यावरती टीका झाली की त्यांच्या अटी केवढ्या जाचक होत्या भारतीय गव्हर्नमेंटसाठी, आणि त्यांचं एकंदरीत बिहेवियर पाहता हा प्रश्न उद्भवला की याची जेन्युनिटी खरंच आहे का त्यांच्या वॅक्सिनची. आणि नंतर ते वॅक्सिन बऱ्यापैकी भारतीय वॅक्सिनच्या तुलनात्मक अपयशी ठरलं. म्हणून याबद्दल तुमचं काही म्हणजे ओपिनियन आहे का? बापरे, म्हणजे तुम्ही एकदमच
आता फायझर भारतीय व्हॅक्सिनच्या तुलनेने अपयशी ठरलं, हे आपण म्हणजे काय असतं माहितीये का, व्हॅक्सिन असतं ते 2 प्रकाराने तुमचं रक्षण करतं. एक म्हणजे मामूली डिसीज होऊच नये म्हणून, आणि दुसरं म्हणजे सिरियस डिसीज होऊ नये म्हणून. तर सिरियस डिसीज होऊ नये म्हणून बहुतेक सगळ्या व्हॅक्सिन तुमचं 100% संरक्षण करतात. तुम्ही सगळ्यांनी ज्या 2-2 डोसेस घेतलेले आहेत व्हॅक्सिनचे, ते तुम्हाला पुढचे कित्येक वर्ष या कोरोनाच्या सगळ्या पिल्लावळीपासून वाचवत राहील. आता तुम्हाला आत्ता काही घाबरायची गरज नाहीये. पण जेव्हा, आणि कोविशिल्ड कोवॅक्सिनने छान काम केलंय ह्याच्या अगेन्स्ट, सिरियस डिसीजच्या अगेन्स्ट वाचवण्यामध्ये. पण जेव्हा सुरुवातीला कोविड नवीन होता, तेव्हा फायझरची प्रभाव होता 94.1, मॉडर्ना होता 95%, स्पुटनिक 1 वॉज 91.6, आणि तेव्हा कोवॅक्सिन 78% होतं. आणि कोविशिल्ड 2 डोसेस जर का 4 आठवड्याच्या अंतराने घेतले तर 55.1 होतं मामूली डिसीज वाचवायला. तर तेव्हाच कदाचित अख्ख्या जगाने फायझर घेतली असती तर पुढे हा डेल्टा बिल्टा आलाच नसता, हे कधीच संपून गेलं असतं. त्याच्यामुळे हे आपण असं म्हणणं की हे अपयशी ठरलं वगैरे, म्हणजे हे फार सायंटिफिक नाहीये. आणि मला माहितीये, मी बोललं की मी नेहमी, बाकी मला लोकांना मी भयानक आवडायचो पॅन्डेमिकच्या वेळेला, पण हे फायझर विझरचं कौतुक केलं की जरा लोक वैतागायचे. पण ह्या ज्या जाचक अटी वगैरे घातल्या होत्या ना, त्या सगळ्या व्हॉट्सअपच्या चर्चेतच आहे हो. फायझरला काय इंटरेस्ट आहे, म्हणजे मिलिटरी बेसेस हवे होते. फायझर फार्मास्युटिकल कंपनी आहे, ते पैसे मिळवतं त्यांचा, आणि गव्हर्नमेंटच्या, युएस गव्हर्नमेंटचा काही संबंध नाहीये. ते मिलिटरी बेसिस घेऊन काय करणार आहे. काहीतरी आपण, फायझरचा प्रॉब्लेम काय झाला सांगतो. ते थोडे गुरमीत होते की इंडिया आपल्याकडे नक्की येईल म्हणून, आणि भारत म्हणाला आम्ही फायझर घेऊ शकत नाही कारण आम्ही स्टोअर नाही करू शकत. आणि मग भारत म्हणाले आम्ही बनवतो. मग फायझर बोलला, आयला आधी म्हणता तुम्ही आम्ही स्टोअर पण नाही करू शकत, आणि आता म्हणता बनवतो. आम्ही बनवायला नाही देणार तुम्हाला, आम्ही तर व्हॅक्सिन देतो. माझं म्हणणं काय होतं माहितीये, कोविशिल्ड कोवॅक्सिन जेव्हा लोकांना मिळत नव्हती, आता माझं आतापर्यंतचं हा जरा मोठं उत्तर झालं. आतापर्यंतचं माझं एकच भवितव्य चुकलंय, ते म्हणजे दुसरी लाट येणार नाही. ते साफ चुकलं होतं. पण त्याच्या आधी मी सांगितलं होतं 16% भारतीय लोकांचं व्हॅक्सिनेशन झालं जान आणि फेब 2021 मध्ये, तर दुसरी लाट येणार नाही. तेव्हा आपल्याकडे व्हॅक्सिन कमी होत्या ना, आणि जे श्रीमंत लोक होते, फिल्म स्टार वगैरे, ते काय गरीब लोकांच्या पुढे नव्हते लाईनीमध्ये कोविशिल्ड कोवॅक्सिन मध्ये, तुम्हाला वाटतंय. मी म्हणत होतो ज्या श्रीमंत लोकांना फायझर मॉडर्ना घ्यायचे स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या खर्चाने, तुम्ही मध्ये येऊ नका यार, सरकारला म्हणत होतो. हा सूर्य आणि हा जयंत रथ, उगाच जाऊन त्या जयंत रथाचा आधार कार्ड बघताय, मग अर्जुनाला म्हणताय बाण, तुम्ही फुटा यार, तुम्हाला नाही समजत तर फुटा तुम्ही. श्रीमंत लोकांना, आता अमिताभ बच्चनने घेतलं तर त्याने त्याच्या ड्रायव्हरला पण दिलं असतं. असे 10-15 हजार लोक आपले आपले वेगळे निघाले असते. तेव्हा मी म्हणत होतो जे मिळेल ते घेऊन टाका म्हणून. आणि असं काही डेटा नाहीये. आता तुम्ही कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनचा इफेक्टिव्हनेस बघितला अगेन्स्ट ओमिक्रॉन, तर तो 0% असेल, पण फरक नाही पडत, कारण तो तुम्हाला सिरियस डिसीज पासून वाचवतं. आणि कोवॅक्सिन सारखी संपूर्ण स्वदेशी व्हॅक्सिन बनवून, ती त्याची रेकॉर्ड टाइम मध्ये निर्मिती करून एवढ्या सगळ्या भारतीयांना दिलं, हा इतिहासाला पुरून उरणारा पराक्रम आहे भारताचा. ते काम छान केलंय भारताने. पण याचा अर्थ असा नाही की बाकी ज्यांनी केलं, आपण आता म्हणतो की बाबा युएसए व्हॅक्सिन हे असेच आहे, फायझर विझर. कोविशिल्ड व्हॅक्सिन मे 2020 मध्ये जवळजवळ बंद पडली होती पैसे नाहीत म्हणून. तेव्हा अमेरिकन करदात्यांनी 15,000 कोटी रुपये त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला दिले होते कोविशिल्डचा रिसर्च चालू करायला. कोविशिल्ड व्हॅक्सिनचे पहिले 33 कोटी डोस हे अमेरिकन करदात्यांनी विकत घेऊन ठेवले होते. म्हणजे असं आपलं आपण कौतुक जरूर करावं, पण म्हणजे थोडं डोळस कौतुकही असावं. सॉरी, जरा मोठं उत्तर झालं हे ना, मला सॉलिड हँडल बसतं. आपण जरा, आणि याच्यात असं थोडं वेगळं काय होतंय माहितीये का, मला असं व्हिडिओवर वगैरे बघताना लोकांचे चेहरे बघून त्याला रिॲक्शन द्यायची सवय आहे ना, त्याच्यामुळे, आणि लोकांचे रिॲक्शन काय आहेत, ते जोक्सला हसतायत की नाही ते पण कळत नाहीये. त्याच्यामुळे असं थोडा फीडबॅक नसल्यामुळे ही स्पेस मधली माझी पहिली स्पेस आहे या. नाही, नक्कीच. आता आपण थोडं इंटरॅक्शन कडे वळवतो रवी सर. आणि लोक हा, इमोजी देऊ शकतात, त्यांच्या डीपी वरती ते हसतायत किंवा तुम्हाला थम्स अप देतात किंवा
तुमच्याशी ओके ओके. असहमत आणि ते असेल तर मी कसं संशोधन बघणार मग? करते. मी ते त्या लिंक वर क्लिक करून मला दिसेल का ते? हा, ओके ओके. ते तुम्ही कोण तुम्ही लोक आहे ते? मोबाईल हा वरून आहात का सर सध्या? हा हा, मोबाईल वर आहे. हा. बघा सर, लोक थम्स अप देत आहेत इमोजीचा, तर तुम्ही ओके स्पेस ओके. मध्ये. हा. सर ओके. आता मी एक अनाउन्समेंट करतो सगळ्यांना, कारण जवळपास 100च्या जवळपास लिस्नर्स आहेत. तर मी स्पीकर रोटेट करीनच, तुम्ही संवाद डायरेक्ट आता सरांशी साधू शकतात, मी फार वेळ तुमच्यामध्ये थांबत नाही. आणि जर तुम्हाला स्पीकरवर यायचं नसेल तर तुमचा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा. 2 कोस्ट आहेत आमचे खडकवासल्याचे, कोलंबस मित्र पण आहेत ते पण, आणि अजून एक जण आहेत ते, आम्ही प्रश्न सॉर्ट आउट करून आम्ही अनाऊन्स करूतच. तर तुम्ही जर काही विचारायचं असेल, फक्त एकच मर्यादा ठेवतो, कारण संख्या भरपूर असल्यामुळे प्रति माणूस एकच प्रश्न, आणि मग त्याला प्रतिप्रश्न किंवा तीस तीस चर्चा परत पुढे नको, कारण बाकी लिस्नर्स पण रांगेमध्ये उभे आहेत. तर आपण पुढे वळूयात. येस, खडकवासल्याचा कोलंबस, नमस्कार, विचारा प्रश्न तुमचा. नमस्कार नमस्कार, माझा आवाज येतो ना? हो हो. हो हा हो, येतोय. हा, नमस्कार डॉक्टर. मगाशी रावसाहेबांनी प्रश्न विचारला होता की काही याच्या मागे षडयंत्र वगैरे, तर त्यालाच जोडून म्हणजे संशय येण्याचं कारण की आम्ही बरंच असं ऐकलं की पोस्ट कोविड सिमटम्स आणि काही काही लोकांना बघायला पण मिळाले. तर असं एक थोडंसं वाटत होतं की हा, हे काहीतरी लॉंग टर्म प्लॅन आहे. आता जरी कोविड होऊन गेला तरी तुमच्यामध्ये काही डिसऑर्डर्स क्रिएट होऊ शकतात, ह्या एक बऱ्याचशा अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे एक कारण होतं की हे काही षडयंत्र आहे का वगैरे, असं समजण्यात. तर ते पोस्ट कोविड सिमटम्स बद्दल तुमचं काय काय अनालिसिस आहे? लॉंग कोविड होत होता लोकांना, पण माझ्या मते आता लॉंग कोविड पण बरा होतोय. आणि हे JN.1 हा जरी मामूली असला तरी यंग लोकांना झाला चुकून, तर तो सिरियस होऊ नये म्हणून जे हाय रिस्क लोकांकरता औषध असतं निर्माट रेल्वे, ते मी यंग लोकांना पण देत होतो. पण आता आमच्या असं लक्षात आलंय की JN.1 मुळे लॉंग कोविड व्हायची शक्यता खूप कमी आहे. आणि मी अक्षरशः हजारो पेशंट पाहिले स्वतःचे. लॉंग कोविड वाले पण सगळे बरे होत आहेत. तुम्ही सगळे ज्यांना कोणाला झाला असेल ना दुर्दैवाने, ते सगळे पूर्ण बरे होतील माझ्या मते. आता काळजीचं काही कारण नाही. आणि षडयंत्रावर वगैरे मी मजेने नेहमी असं म्हणायचो की ते म्हणतात ना की या व्हॅक्सिन मध्ये आमच्या बॉडीमध्ये काही चिप बीप टाकले का, राईट? तर मी म्हटलं, अरे लेका, तू राहतोस पेणला, तू पेणला राहतोस आणि रोज सकाळी पेणच्या बस स्टँडवर जाऊन विचारतोस की पनवेल ते मुंबई बस कधी सुटणार. तू असा आहेस की तू तुझ्या आईबाबांना पण आवडत नाहीस. सकाळ झाल्यावर तू फक्त रात्र होऊन झोपायची वाट बघतोस. तर अशा तुला ट्रॅक करून बिल गेट्सच्या बापाला काय फायदा होणार आहे? म्हणजे हे जे आपण म्हणतो ट्रॅकिंग केलं तुम्ही, तर त्या ट्रॅकिंगमुळे त्यांना फायनान्शियल बेनिफिट काय होईल इतर लोकांना ते पण बघायला पाहिजे ना. आमच्या बॉड्या ट्रॅक करतायत, अरे पण ट्रॅक करून त्यांना पैसे कसे मिळणार आहेत? त्याच्यामुळे हे काहीही षडयंत्र वगैरे नाहीये. आणि आता कसं लोकांना षडयंत्र का वाटत होतं की भारत आणि अमेरिका हे जे दोन मुख्य देश आहेत आता पुढे, त्या देशांना खूप त्रास झाला याचा, म्हणून लोकांना वाटत होतं की कदाचित याच्यामुळे काही असेल का. पण काही षडयंत्र वगैरे नाहीये, तुम्ही काय काळजी करू नका. आता याचा जास्ती विचारच करू नका. आता ते संपलं सगळं. आता पुढे बघायचं, पुढे आता चांद्रयान वगैरे असं करायचं. नक्की सर. आता चंद्रयानच्या वेळेस पण आपण एक्सप्रेस घेऊया तर नक्कीच. स्वप्नील देवरुखकर आहेत. स्वप्नील, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, मी तुमचे व्हिडिओ चायनामध्ये बसून पण ऐकलेले आहेत. मी हा. ऑक्टोबर 2019 ते जुलै 2022 मध्ये चायनात होतो जेव्हा हे सगळं झालंय म्हणजे तुम्ही प्रकरण. ते प्रत्यक्ष अनुभवलंय कसा त्यांचा हा. कडक लॉकडाऊन हो. होता, राईट? हा. हा, पण मी कडक लॉकडाऊन मध्ये नव्हतो. मी शांगयू मध्ये होतो, जजांग ओके प्रोव्हिन्स मध्ये. तिथे ओके 17 ओके दिवसाचाच लॉकडाऊन होता. माझ्यापासून ओके जवळपास 600 किलोमीटरवर 3.5 महिने लॉकडाऊन होता वुहान मध्ये. ओके स्वप्नील, ओके. तुम्ही हा हा प्रश्न विचारा अशी हा, विनंती या या. करतो मी तुम्हाला. येस. तर माझं एक ऑब्झर्वेशन आहे सर, की चायनामध्ये अशा बऱ्याचशा लॅब आहेत. म्हणजे जजांगमध्ये पण आहे, नंतर मी तैजूमध्ये होतो तिथेही आहेत. मग हा प्रकार असा आहे का की हे जे काही एक्सपेरिमेंट होतात, म्हणजे चांगलं बनलं, म्हणजे वॅक्सिन बनलं किंवा जे काही मेडिसिन बनलं बनलं तर बनलं, पण त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट झालं तर ते ऍज अ वेपनाइज होता, असा जो कन्सेप्ट आहे, एक वेगळाच कन्सेप्ट आहे तो. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही नाही, एक मी आधी पटकन तुमच्या नावाबद्दल बोलतो, देवरुखकर. माझं म्हणजे की ते, आणि मी एक कॉमेंट पण टाकले होते निनाद खारकरांनी. सर मी डोंबिवलीचाच माझं, आहे. हो डोंबिवलीचाच आहे का? ओके. तर ते म्हणजे म्हटलं तर डोंबिवलीचे असलं तरी नाव देवरुखकर असतंय ना. तर त्याच्यामुळे माझा एक तामिळ मित्र म्हणाला, तुम्ही मराठी लोक चायला आधी आडनाव विचारता.
आणि आडनावामध्ये कर नाही म्हटल्यावर तुमचा निम्मा इंटरेस्ट संपतो गप्पा मारण्यातला, मग तुम्ही बोलवता तिकडनं. तर काय माहिती का, पूर्वी कसं ज्या BSL-4 आपण म्हणतो ना लॅब, म्हणजे नंबर 4 ची बायो सिक्युरिटी असते. तर पूर्वी आपण तुमचं वय मला माहित नाही, पण माझ्या लहानपणी मी मूवी बघायचो तेव्हा तो जेम्स बॉन्ड त्या तरुणींना किस बिस करून मग गोळ्या बिळ्या मारून हेलिकॉप्टर वरून उतरून त्या लॅब मध्ये घुसायचा. आता कुठला तरी 20 वर्षाचा 18 वर्षाचा पोरगा ते कुठेतरी बसंतीच्या गोठ्यात बसून कुठली ती लॅब उघडू शकतो कम्प्युटरमुळे. त्याच्यामुळे आता असं सिक्युअर ठेवणं खूप कठीण झालंय. म्हणून माझा तर सल्ला आहे की बायो वेपन ग्रेडचा जो स्मॉल पॉक्स जो अमेरिका आणि रशिया दोघांनी साठवून ठेवलाय तो त्यांनी नष्ट करून टाकावा. आणि गेन ऑफ फंक्शन करू नये. म्हणजे गेन ऑफ फंक्शन टेस्टिंग असतं ना, हे गेन ऑफ फंक्शन थोडं समजायला कठीण आहे, पण मी पटकन सांगतो. म्हणजे समजा भारतीय नेव्ही आता असं बघते की पाकिस्तानच्या सबमरीन येत आहेत आपल्या अरबी समुद्रामध्ये, आणि त्यांना अशी कॅपॅसिटी द्यायची की त्या रडारवर डिटेक्ट होणार नाहीत आणि डायरेक्ट मुंबईपर्यंत येऊन पोहोचतील, असं आपण त्यांना लॅबमध्ये कॅपॅसिटी दिली. याला गेन ऑफ फंक्शन रिसर्च म्हणतात. की तसं झालं तरी आपल्याला त्यांना थांबवता येतंय का. पण व्हॉट्सअपवर न्यूज काय येईल की भारतीय नेव्हीचे असे प्रयत्न चाललेत की पाकिस्तानी सबमरीनला आपली रडार चुकवता येतील. असा त्याच्यामुळे व्हॉट्सअपवर गैरसमज पण फार पसरू शकतो. त्याच्यामुळे तसं काही, आणि त्या व्हॅक्सिनचे साईड इफेक्ट म्हणून लोकांना पूर्वी तशी पण थिअरी होती ना, HIV व्हायरस आफ्रिकन अमेरिकन लोकांसाठी आणलाय अमेरिकेमध्ये. तशा थिअरी फार असतात, पण तेव्हा लकीली सोशल मीडिया नव्हतं. मी नेहमी म्हणतो तसं 2019 सालच्या 2 सर्वात वाईट गोष्टी म्हणजे नंबर 2 म्हणजे COVID-19 आणि पहिली म्हणजे व्हॉट्सअप फॉरवर्ड. थँक्यू सर. नक्कीच, धन्यवाद स्वप्नील. पुढचा प्रश्न आहे द रिव्ह्यू पिकर, बोला. नमस्कार डॉक, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. माझा प्रश्न असा आहे की आता नाही, आपल्याकडे हे गुड US मध्ये, मॉर्निंग म्हणून तुम्ही अस्मादिक भारतीयांना खिजवतायत का रिव्ह्यू नाही पिकर? सॉरी, गुड इव्हिनिंग पण बोलतो. नाही, माझा प्रश्न असा आहे की आपण अमेरिकेत शक्यतो ते फ्लू वॅक्सिन ऐकतो, राईट? की प्रत्येक वर्षी ते डॉक्टर घाबरवतात की अरे फ्लू घ्या, फ्लू वॅक्सिन घ्या. आणि आता असं आहे की बेसिकली जेव्हा प्रेग्नेंट असेल किंवा कोणी असेल तर त्यांना तर ते घ्यायलाच लावतात. सो कोविडचं जर तुम्ही बघायला गेलं तर US डिवायडेड आहे, म्हणजे रेप्स आणि डेम्स मध्ये डिवायडेड आहे की वॅक्सिन घ्यावं का नाही. तर मग ते जर समजा आलं तर आपण काय घेतच बसायचं का वॅक्सिन प्रत्येक वर्षी कोविडचं? का इम्युनिटीच्या दृष्टीने काही अजून करता येईल की वी कॅन जस्ट अवॉइड टेकिंग दिस वॅक्सिन एव्हरी इयर विथ एव्हरी न्यू व्हेरिएशन? थँक्यू. चांगला प्रश्न आहे. आणि दिवस कुठे असू दे हो, भारताचा मनुष्य जगाच्या पाठीवर कुठे असू दे तो भारतीयच असतो. मी आता अशी गाडी पार्क केली ना की ना माझ्या डावीकडून कोणाला जाता येते, उजवीकडून कोणाला जाता येते. बरोबर रस्ता इथे पडून डंकिंग डोनटच्या पार्किंग लॉट मध्ये पडलोय मी. तर मी काय म्हणत होतो, फ्लू हा RNA व्हायरस आहे ना, तर तो RNA व्हायरस बदलतो, म्हणून फ्लूची वॅक्सिन आपण दरवर्षी घेतो. तर कोविडची वॅक्सिन घ्यायला लागेल का? आता यावर्षी RSV ची पण आणली होती त्यांनी वॅक्सिन. मला वाटतं कोविड एवढा बदलत राहिला ना तर दर साधारणतः 3 वर्षांनी कोविडची वॅक्सिन घ्यायला लागेल. आणि आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, फ्लू वॅक्सिन खरंच छान आहे, ती फक्त 50% इफेक्टिव्ह आहे, पण त्याच्यामुळे जवळजवळ 30% सिरियस कार्डियाक डिसीजचा प्रमाण अमेरिकेमध्ये कमी होतं. पण यावेळेला सगळं जे अमेरिकेमध्ये दूषित वातावरण आहे आणि व्हॅक्सिन विरोधी आहे, त्याच्यामुळे यावेळेला 85 लाख लोकांनी फ्लू डोसेस कमी घेतले मागच्या वर्षाच्या मानाने अमेरिकेमध्ये. त्या 85 लाख लोकांमधले 85,000 लोक जर का हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर ते या जानेवारी फेब्रुवारी मध्ये अख्ख्या अमेरिकेच्या हेल्थ सिस्टीमचा बँड वाजवणार आहेत. तर धोका मला काय वाटतो माहिती या व्हॅक्सिनच्या विरोधाचा, की आता लहान मुलांना डिसीज होऊ नये म्हणून आपण छोट्या मुलांना वेगवेगळ्या व्हॅक्सिन देतो ना, म्हणजे DPT देतो, पोलिओ, हेपेटायटिस A, हेपेटायटिस B, व्हेरिसेल्ला, मेनिंगोकॉकल, न्यूमोकॉकल, या ज्या सगळ्या MMR, या ज्या सगळ्या वेगवेगळ्या व्हॅक्सिन देतो, त्यामुळे दरवर्षी 20 लाख लोकांचे जीव वाचतात. आपण या व्हॅक्सिनच्या नादाला लागलो आणि जर का हे व्हॅक्सिन घ्यायचं थांबवलं लहान मुलांचं, तर हे पॅन्डेमिक काय गंमत होती कळणार नाही लोकांना. असे लोक तडफडून रस्त्यामध्ये मरतील अजून 15-20 वर्षानंतर. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल
अगेन्स्ट द व्हॅक्सिन आहे. म्हणजे स्मॉल पॉक्सने अक्षरशः लोक किती मरायचे, मिझल्सने किती मरायचे. जेव्हा अर्नाल्डो कोर्तेस याच्यामध्ये उतरला, मेक्सिकोमध्ये उतरला, तेव्हा त्यांचं पॉप्युलेशन 13 मिलियन होतं. 13 मिलियन म्हणजे 1,03,00,000 ना, 10 मिलियन, 1,30,00,000. आणि त्यांच्याना मिझल्स डिसीज होऊन त्यातले फक्त 1,10,00,000 लोक उरले होते. एवढे सगळे मेले. तर MMR व्हॅक्सिनमुळे वगैरे खूप फायदा झालाय. आणि रिपब्लिकन डेमोक्रॅट मध्ये मी काय आयडिया केली होती, मी याच्यामध्ये पण ऍक्टिव्ह होतो, की एक ट्रम्प आणि बायडनने एकत्र यायचं आणि बायडनने म्हणायचं की ट्रम्पने व्हॅक्सिन डेव्हलप केली आणि ट्रम्पने म्हणायचं बायडनने व्हॅक्सिन डिलिव्हर केली. मग दोघांनी एकमेकांची पुढे मग गुद्दे मारा, एकमेकांना मारामारी करा, एवढंच सांगायचं. ट्रम्पने स्वतः घेतली होती बूस्टर आणि ते लोकांना अजून समजत नाही. पण ट्रम्प गव्हर्नमेंटने जे सॉलिड पैसे दिले फायझर सोडून या बाकीच्या सगळ्या कंपनीना, त्याच्यामुळे पण या व्हॅक्सिन जास्ती डेव्हलप झाल्या होत्या. त्याच्यामुळे रिपब्लिकननी याचं क्रेडिट घ्यायला पाहिजे होतं. पण कसं झालं ना, हे जे त्यांना जे सांगत होते मास्क मॅन्डेट वगैरे अमेरिकेमध्ये, हे बहुतेक जे सगळे लोक आहेत ना, राजकारणी लोकांचं एक असतं, ते अमेरिकेत असू देत किंवा भारतात असू देत, ते हुशार नसतात. ही त्यांच्यात एक कॉमनॅलिटी असते सगळ्यांमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं, त्यांनी जर का टेक्सासमध्ये वगैरे सांगितलं असतं व्हॅक्सिन घेतली तर मास्क काढून टाकणार, तर खटाखट लोकांनी व्हॅक्सिन घेऊन टाकल्या असत्या. तेव्हा ते नाही घेतल्या. त्याच्यामुळे 38% अमेरिकन पॉप्युलेशनने एक पण व्हॅक्सिनचा डोस घेतला नाहीये. आता हे सगळे ओमिक्रॉन वगैरे माइल्ड आहेत, त्याच्यामुळे ते ठीक आहे. पण सॉरी, जरा जास्ती मोठं उत्तर झालं, कारण अमेरिकेतलंच म्हणजे मला जरा जास्ती जवळचं. सर धन्यवाद धन्यवाद डॉक्टर. एका अर्थाने बरे तुम्ही भारतात नाहीत, कारण 2 विरोधी पक्षांना एकत्र आणताय तुम्ही. बायडन आणि ट्रम्पला सजेशन करताय. असं भारतात काही केलं तर आमच्यासारख्या ट्विटरवरती गप्पा हाणणाऱ्या लोकांची फार गोची होईल, कारण आम्ही राजकारणात स्वतःला मोदी आणि राहुल गांधींपेक्षा एक्सपर्ट समजतो. आणि तुम्ही असे काही सजेशन भारतात दिले तर आम्हाला मग बोलायला विषयच उरणार नाही. पण जोक्स अपार्ट आपण नाही, पुढच्या मला स्पीकर. मला वाटतं रावसाहेब की पेन्सिल्व्हेनियामध्ये आहेत ना ते, त्यामुळं असं बोलतात. कदाचित कॅलिफोर्निया किंवा टेक्सास मध्ये असते तर वेगळं असतं मत. राईट. पेन्सिल्व्हेनिया इज अ बॅटल ग्राउंड स्टेट. राईट. अच्छा, येस. अजून एक अमेरिकन मराठी माणूस आहे आपल्यासोबत, रोहित सर, बोला. मला असं वाटतं अमेरिकन मराठी माणसांची स्पेस असं टायटल करायला पाहिजे, पण ठीक आहे, पुढे करूयात. रोहित सर नमस्कार, बोला. नमस्कार. गुड मॉर्निंग डॉक्टर सर. प्रश्न एवढाच एकदम छोटा आणि सांकेतिक विचारतो. mRNA आणि दुसरा जो टाईपचा व्हॅक्सिन आहे, तुमचा प्रेफरन्स काय आहे? आणि जे म्हणजे थोडासा त्याला संलग्न प्रश्न आहे. माझा प्रश्नच मोठा होईल कदाचित. व्हॉट्सअप फॉरवर्डवर आहे. बोला. व्हॉट्सअप फॉरवर्डवरच आहे. लोक म्हणतात की ते दुसरा कुठलं तरी औषध आहे, त्याने घेतल्याने डीएनए बदलतो. मग माझी नातवंड ही त्यांचा डीएनए माझ्यापेक्षा वेगळा झाला असेल का? नाही, डीएनए वगैरे बदलत नाही. हे mRNA व्हॅक्सिन आहे. मला mRNA टेक्नॉलॉजी आवडते, कारण mRNA टेक्नॉलॉजी हे जगाचं भविष्य आहे. त्याला आता नोबेल प्राइज पण मिळालं. माझी मुलगी ज्या मेडिकल कॉलेजमध्ये आहे, तिच्याच एका शिक्षिकेला मिळालंय हे नोबेल प्राइज, mRNA टेक्नॉलॉजी. mRNA टेक्नॉलॉजी एकदम सोपी आहे. mRNA टेक्नॉलॉजी म्हणजे समजा एक ते सॉफ्टवेअर आहे आणि तुमची बॉडीमध्ये लॅपटॉप आहे. तर लॅपटॉप मध्ये ते कोविडचे प्रोटीन सगळं टाकण्यापेक्षा सॉफ्टवेअर टाकून लॅपटॉप कडूनच्या सेल्स कडून ते काम करून घ्यायचं. तर काय झालं, जेव्हा भारताने mRNA व्हॅक्सिन नाकारल्या, फायझर मॉडर्नाच्या वगैरे, तेव्हा म्हणजे त्यांना सांगत होतं कोणीतरी, समजा ब्रिटिशांचं राज्य, आणि ब्रिटिश सांगते आम्ही तुम्हाला दिल्लीवरून लखनौला ट्रेन बांधून देतो आणि तुम्ही आम्हाला नको, जा ब्रिटिशांची ट्रेन, ते भुवन लाका बिका सगळे पळतायत, भुरा बिरा, आम्हाला नको ट्रेन, जा. पण आपण काय म्हणायला पाहिजे, आम्हाला दिल्ली ते लखनौ ट्रेन नको, पण ट्रेनची टेक्नॉलॉजी शिकून घेऊ ना. मग आपल्याला वंदे भारत कुठेही चालवता येते ना ट्रेन. डोंबिवली ते कल्याण चालू आहे आयुष्यभर, तर ट्रेन टेक्नॉलॉजी शिकून घ्या. तर mRNA जे आहे, mRNA इज अ जेनेटिक एडिटिंग टूल. आता परवा क्रिस्पर टेक्नॉलॉजीला अमेरिकेत अनुमती मिळाली, म्हणजे नोबेल प्राइज मिळालं केमिस्ट्रीचं 2020 मध्ये, आणि ऑलरेडी कमर्शियल यूज आला पण त्याचा, सिकल सेल डिसीज करता. भारतामध्ये 2 कोटी पेशंट आहेत सिकल सेलची. हे केवढी मोठी न्यूज आहे. mRNA टेक्नॉलॉजी इज अ जेनेटिक एडिटिंग टूल.
त्याच्यामुळे जाऊन तुम्ही जेनेटिक मध्ये एडिट करू शकता. प्रॉब्लेम एवढाच असतो की त्याच्यामध्ये काही ऑफलाईन एडिट होत नाहीयेत ना, ते बघायला लागतं. म्हणजे सॉफ्टवेअर करताना जेव्हा तुम्ही कम्प्युटरमध्ये तुमचा चेहरा चांगला दिसेल एवढा बघत असाना, तेव्हा तुम्हाला डोक्यावर शिंग येत नाही ना, ते पण बघायला लागेल. म्हणजे काही प्रॉब्लेम नाहीये ना. त्याच्यामुळे लोकांची भीती रास्त आहे की डीएनए वगैरे काय पण डीएनए वगैरे बदलायचा चान्स नाहीये. एमआरएनए हा फार फार छोटा मॉलिक्यूल असतो आणि या टेक्नॉलॉजीने एखाद्या पेशंटला कॅन्सर झाला असेल तर त्या पेशंटच्या स्वतःच्या कॅन्सर सेल वापरून फक्त त्या कॅन्सर सेल, म्हणजे अशी किमोथेरपी ज्याला साईड इफेक्टच नाहीत, ती एमआरएनए ने देता येईल. आणि एमआरएनए अमेरिका शोधून काढेल. आता अमेरिकेने जे क्रिस्पर टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे त्याची किंमत 17 कोटी रुपये आहे पर पेशंट. आता हे पेशंट कुठून आणणार आहे 17 कोटी रुपये? पण तुम्हाला असा एखादा देश माहिती आहे का की जो 17 कोटीचं काम 17 लाखामध्ये हसत हसत इंग्लिश बोलत करून दाखवेल? आपला प्यारा भारत. म्हणून भारताने एमआरएनए टेक्नॉलॉजी अंगीसात करून भारताने अख्ख्या जगाचे सगळे आता पुढे प्रॉडक्ट चालवायचे. म्हणून मला वैताग आला होता त्याने एमआरएनए वापरली नाही म्हणून. म्हणजे किरण साहेबांना काय प्रश्न विचारायचा आहे? सर, किरण सरांकडे याच्या अगोदर एक कमेंट बॉक्स मधला प्रश्न घेऊत आणि फार फेवरेट प्रश्न आहे अखंड भारताचा, की कोविड नंतर बरेच सिम्पटम आले. कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला हेअर फॉल आला, कोणाचा सॉक्स सापडत नाहीये, कोणाला हस्ताक्षर बिघडलंय. तर या सगळ्यावरती तुमचं काय म्हणणं आहे सर? हस्ताक्षर बिघडलाय म्हणजे ते डॉक्टर स्वयंअपी लिखितम स्वयं न वाचवती. नाही तर आता लोक काय झाले माहितीये, कोविडच्या नावाने आपले जुने पण खपवून घेतील. अरे मी पूर्वी मोहम्मद रफी सारखा गायतो, आता मला गाताच येत नाही. म्हणजे हे काय हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये. पण हे जे बहुतेक सगळे लॉंग कोविडचे सिम्पटम्स आहेत ना, बहुतेक सगळ्या लोकांमध्ये इट वॉज अ इम्युन इन्फ्लमेशन. तो एकदमच नवीन व्हायरस होता ना, तर खरं भारतीय लोकांना एवढा नवीन नव्हता. आपल्याला लहानपणी सर्दी व्हायची, ती पण थोडी कोविडचीच होती. त्याच्यामुळे भारतीय लोकांकरता काय एवढा नवीन वगैरे नव्हता तो. पण हे जे सगळे सिम्पटम आहेत इम्युन इन्फ्लमेशन मुळे झालेले, ते बहुतेक लोकांमध्ये हळूहळू हळूहळू होत आता पूर्ण नाहीसे होत आहे. इंग्लंड मधून एक स्टडी आली होती की 35% लोकांना म्हणे लॉंग कोविड होतो. अरे अख्ख्या जगाला झाला होता. 135 कोटी भारतीयांना हे झाला होता, कोविड झाला होता. याचा अर्थ काय की भारतामध्ये लॉंग कोविडचे 40 कोटी लोक आहेत का? काय उचलली जीभ लावली टाळ्याला, लोक काय वाटेल ते बोलतात तर त्याच्यामुळे व्हॉट्सअप फॉरवर्ड वर ना तुम्ही काहीतरी विकत घेता ना अमेझॉन वर वगैरे, तेव्हा ते विकतात ना, आर यू शुअर आय कॅन चार्ज युअर क्रेडिट कार्ड. तसं व्हॉट्सअप वर पण विचारायला पाहिजे फॉरवर्डच्या आधी, आर यू शुअर यू वॉन्ट टू फॉरवर्ड दिस. त्याच्यामुळे आपला फार फायदा होईल. तर असं काही नाहीये, हे लॉंग कोविड वगैरे पण सगळा बरा होईल. आणि त्याच्यावर मी खूप व्हिडिओ बनवले की हे हार्ट अटॅक येत आहेत वगैरे, त्याचा कोविड व्हॅक्सिनशी काही संबंध नाहीये. कदाचित कोविड इन्फ्लमेशनशी संबंध असेल. पण मी एक ट्रिक पण सांगितली आहे की ज्याच्यामुळे तुमची कार्डियक रिस्क जी वाढलेली आहे ती नुसतीच कमी नाही होणार, तर पॅन्डेमिक सुरू व्हायच्या आधी तुमची जी कार्डियक रिस्क होती त्याच्यापेक्षाही कमी करून दाखवेन, असा मी एक व्हिडिओ बनवलाय. तो बघा जमला तर, नाही तर मी कुठून तरी शोधून इथे पोस्ट करेन. नक्कीच सर. किरणकडे जायच्या अगोदर एक माहिती परत सर तुमच्यासाठी. पुणे युथ क्लबचे 2 मेंबर आहेत आपल्या कट्ट्याचे, पुणे युथ क्लबचे, सॉरी. आणि ते पुण्याच्या लोकांना त्यांचं कौतुक असतं, तर त्यांनी मुद्दामून मला सांगितलं की सर, सरांना प्लीज आमचा मेसेज कन्वे करा. पुढं एकदा कधी पुण्यामध्ये आल्यावरती आम्हाला डिनरवरती सरांना बोलवायला नक्की आवडेल. मी फक्त पोस्टमनचं काम करून किरण सरांकडे जातो. किरण सर नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. तर झाला माझा प्रश्न, ते हार्ट अटॅक रिलेटेडच क्वेश्चन होता. गुड गुड. अच्छा, ठीक आहे. ओके. हा, काही काळजी करू मकरंद नका. काही ते तरुणांना हार्ट अटॅक वगैरे काही तुम्ही काळजी करू नका. टक्काटक राहा सगळ्या. रावसाहेब, एक डीएम आला होता मला प्रश्न विचारताना, घेऊ का मी थोडासा प्रश्न? घ्या 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 प्लीज घ्या रोहित सर. हा, डॉक्टर साहेब, मी बोलत असतानाच माझ्या एका मित्रांनी मला डीएम करून प्रश्न विचारला. ते म्हणले की ते रेग्युलर एक्सरसाइज करायचे, पण त्यांना असं वाटतंय की कोविड नंतर त्यांची लंग्स कॅपॅसिटी, म्हणजे मी एक्झाम्पल देतो, पहिल्यांदा ते प्री कोविड 10 जोर मारू शकत असतील तर आता 8च मारतात. मग ह्याच्यात कोविड वॅक्सिनचा काही रोल आहे? नाही, काही अनालिसिस डेटा आहे? वॅक्सिनचा काही रोल आहे, पण म्हणजे आता कोविड पॅन्डेमिक चालू झालं तेव्हा 2020 ना, आता त्यांचं 4 वर्ष वय पण वाढलं अजून. कधी कधी ज्यांना खूप कोविड झाला होता लंग मध्ये, त्यांना थोडं फायब्रोसिस होऊ शकतं. फायब्रोसिस म्हणजे परमनंट डॅमेज स्कार असतो. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे
की तो स्कार सगळा होता ना, तो खरा स्कार नव्हता. ते थ्रॉम्बॉटिक मटेरियल होतं कोविडचं. ते पण सगळं हळूहळू कमी होतंय. त्याच्यामुळे माझ्या मते बहुतेक सगळ्यांची लंग कपॅसिटी वगैरे सुद्धा परत येईल याच्यामुळे. आणि हे जे आपण खूप एक्सरसाइज केल्यानंतर एक्सेसिव्ह जिमिंग वगैरे म्हणतो ना, आता अशी थिअरी आहे की तुम्हाला खूप एक्सेसिव्ह जिमिंग केलं तर त्याच्यामुळे एट्रियल फिब्रिलेशनचा चान्स वाढू शकतो. पण त्याला काय, हल्ली काय झालंय माहितीये का, तुम्हाला एखादी गोष्ट सांगून हवी असेल सायंटिफिकली, तर तुम्ही मला त्या गोष्टीचं नाव सांगा आणि मला एक चहा आणि 2 खारी बिस्किटा एवढे पैसे द्या. मी तुम्हाला कुठला तरी सायंटिस्ट आणून एक स्टडी करून देईन त्याच्याबद्दल, की असं असं स्टडीमध्ये दाखवलंय. तर त्याला म्हणतात तुमचं उंची जर का 6 फुटापेक्षा जास्ती असेल, तुम्ही खूप बारीक असाल आणि तुम्ही आठवड्याला 4 तासापेक्षा जास्ती एक्सरसाइज केला एकदम स्ट्रेन्युअस, तर तुम्हाला रिस्क होऊ शकेल. पण तुम्ही एक्सरसाइज नाही केला तर तुमची एट्रियल फिब्रिलेशनची रिस्क 45% वाढू शकेल. त्याच्यामुळे तुमचा डॉक्टर अलाउ करत असेल तर एक्सरसाइज आठवड्यातून 5 ते 6 दिवस करणं एकदम बेस्ट आहे. त्याच्यामुळे तुमचं मन प्रसन्न होतं, वजन कमी होतं आणि बाकी पण बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे. आणि मन प्रसन्न ठेवणं हे सर्वात जास्ती चांगली गोष्ट आहे. आपल्याला समर्थाने काय सांगितलं. आणि मला एक गमतीने म्हणायचं होतं, तुमच्या एक मित्राने मला मेसेज पाठवला होता रावसाहेब, आणि त्यांचं नाव आहे चाफळकर, अमोक चाफळकर. ते तेच आहेत तुम सर, ते पुणे PYC क्लबचं डिनर इन्व्हाइट करणारे तेच आहेत आमचे मित्र. हा, आता फुकट जेवायला बोलायला मी कुठे जाईन. पण ऐका, त्यांचं नाव चाफळकर, तुमचं आडनाव ठोसर आहे ना. म्हणजे तुम्ही आगळे सगळे समर्थ रामदासांच्या यातले दिसतात. म्हणजे लग्नातून बिग्नातून पळून जाणारी मंडळी दिसतात. तुमचं लग्न वगैरे झालं असेल तर बायकोशी गप्पा मारायला मजा येईल. मला ना भयानक मजा येते लोकांमध्ये भांडण लावायला. आता इथे एक राजा भाऊ आहेत, त्यांनी छान छान कमेंट्स पाठवल्या होत्या मला ट्विटरवर. मला राजा भाऊ भेटले तर मी म्हणतो, मग काय राजा भाऊ, काय घेतलं बायकोला पाडव्याचं. मग मी तिथून सुटणार आणि मग राजा भाऊ आणि राणीबाई त्यांच्यामध्ये भांडण चालू होणार. मला असे भयानक हौस आहे मित्रांमध्ये भांडणं लावून द्यायचे. पण बोला, पुढचा प्रश्न विचारा. तुम्हाला कल्पना नाहीये सर तुम्ही काय म्हणतात, पण ठीक आहे. अनुराग आहेत आपल्याकडे. अनुराग, बोला अनुराग. हा, नमस्कार डॉक्टर. माझा एकच प्रश्न आहे इम्युनिटीच्या संदर्भात. मी त्या कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष दिल्लीला होतो, तेव्हा मी पायी ऑफिसला जायचो. तेव्हा मी 3 सिग्नल क्रॉस करायची मला हे लागायची वेळ. तर त्या सिग्नलला भीक मागणारे म्हणा किंवा छोट्या छोट्या गोष्टी विकणारे म्हणा, ते जवळजवळ 14 ते 18 तास त्या एन्व्हायरमेंटमध्ये राहायचे. आणि मग ते कुठे झोपायचे वगैरे मला माहित नाही. आणि दिल्लीला साधारण ड्रेनेजचं खूप ओपन आणि असं खूप इश्यूज आहेत. तर त्यांना मी 1-2दा विचारायचा प्रयत्नही केला की तुम्ही व्हॅक्सिन घेतला का वगैरे. तर ते माझ्याकडे असे प्रश्नार्थक मुद्रेने त्यांनी पाहिलं की क्या बात कर रहा है. तर माझा प्रश्न असा आहे की त्या सगळ्या इतक्या भयानक एन्व्हायरमेंटमध्ये राहिल्यामुळे त्यांची इम्युनिटी इतकी चांगली झाली होती की त्यांना कोरोना आला काय आणि गेला का काही फरक नाही पडला. तर हे अझम्पशन ट्रू आहे का माझं? म्हणजे देर इज अ थिअरी ऑफ गटर इम्युनिटी, की जे लोक हम्म, आपल्याला, भारतातल्या लोकांना अस्थमा खूप कमी असतो. कारण हम्म, आपल्याला लहानपणी खूप इन्फेक्शन होऊन गेलेले असतात. आपल्याला लहानपणी पण जो सर्दी खोकला व्हायचा तो थोडा करोना व्हायरसचाच एक प्रकार होता. हम्म, त्याच्यामुळे भारताचा मृत्यूदर अख्ख्या जगाच्या मृत्यूदरापेक्षा खूप कमी होता. डेल्टा हम्म, मध्ये थोडी गडबड झाली होती. आणि दुसरं काय रे, म्हणजे गरिबी असं असतं ना, की वॉर आणि पीस म्हणून पुस्तक लिहिलंय टॉल्स्टॉयने. त्याचं पहिलं वाक्य असं आहे की सगळ्या सुखी फॅमिली, श्रीमंत फॅमिली एका प्रकाराने सुखी असतात, पण ज्या दुःखी असतात त्यांना वेगवेगळी दुःख असतात. पण गरिबीचं हम्म, दुःख सर्वात वाईट. करणार काय ना ती आणि माणसं. आणि हम्म, बिचारे त्यांच्या हातावर पोट आहे, बाहेर पण नाही पडू शकत, सगळा लॉकडाऊन. आता हे हातगाडीवाली वगैरे. आता मी आता एक नाव पाहिलं, अजय शहापूरकर नावाचे माझे मित्र आहेत. त्यांनी पण मला बऱ्याच काय काय उदाहरणं पाठवली होती की कसं लोकांचं नुकसान झालंय. म्हणजे वडापावच्या ज्यांच्या गाड्या होत्या त्यांचे बरेच मित्र होते, असं लोकांचं नुकसान झालं होतं. तर त्याच्यामुळे पण आपण लोकांनी केली एकमेकांची मदत, नेलं निभावून. हा, पण म्हणजे ती इम्युनिटी त्यांच्यात इतकी जास्त होती म्हणा, म्हणजे नॉट इम्युनिटी एक्झॅक्टली, पण ह्या सगळ्या याला ते इतके सरावलेले होते की तो कोरोना त्यांच्यासाठी क्षुल्लक होता. असं हे बरोबर आहे का? माझा अंडरस्टँडिंग नाही वॉज. नाही नाही नाही, त्यांना त्यांना सुद्धा डेल्टा झालाच होता, टाईप. हा, अच्छा. पण डेल्टामुळे त्यांना धोका होता. डेल्टा पासून कोणी वाचू शकत नव्हतं.
पण जसं ओके. ते म्हणतात ना, अमिताभचा डायलॉग होता, गरीबो के जान की क्या किंमत नाही होती, त्याच्या अमीरो के जान की भी किंमत. म्हणजे तसे काय गरीब अमीर ते सगळं एकत्र करून दाखवलं करोनाने. हम्म, पण ती हम्म. इम्युनिटी त्यांना बाकीच्या याच्यापासून, मामूली याच्यापासून जास्ती असेल, पण डेल्टा पासून नव्हती. त्याच्यात काही ओके. तथ्य नाहीये. त्यांनी पण व्हॅक्सिन, आणि म्हणून मी गव्हर्नमेंटला काय सांगत होतो, समजा एखादा बांगलादेशचा टेररिस्ट आलाय हम्म. भारताला त्रास द्यायला, त्याला कोविड होऊ शकतो का? हो. तो इतरांना देऊ शकतो का? मग त्याचा आधार कार्ड कशाला चेक करता यार? वानखेडे हा, स्टेडियम उघडा, वाजंत्री वाजवा, लोक किंवा व्हॅक्सिन संपेपर्यंत देत राहा. असं मी एकदा त्या अर्णब गोस्वामीच्या शोवर बोललो होतो, तर ते माझ्यावर एवढे ओरडायला लागले की ते करोनापेक्षा जास्ती माझ्यावर खवळले होते. राईट. ओके. सर ओके, तुमची थँक्यू तुमची थँक्यू. वेगळी अपेक्षा होती का अर्णब गोस्वामीच्या शोवर या व्यतिरिक्त काही, म्हणजे मी एक विचारायचं होतं. काय काय अर्णब गोस्वामीच्या शोवर या व्यतिरिक्त काही अपेक्षा होती का तुमची, म्हणजे तुम्ही जेव्हा गेला होता तुम्ही काहीतरी मी ना अपेक्षा गंमत म्हणजे ना, मला इंडियातल्या ह्याचं काही माहितीच नसतं जास्ती. त्याच्यामुळे मी जाता त्या, मला ते पॉलिटिकल शोवर पण, म्हणजे पूर्वी पॉलिटिशियन पण यायचे ना कोविड शोवर सुरुवातीला, तर त्यांच्यात मी सतत दिलजमाई करून द्यायचा प्रयत्न करायचो. त्याच्यामुळे ते माझ्यावर एवढे वैतागायचे ना, काय म्हटलं की वंदे मातरम काँग्रेस पार्टी करता लिहिलंय का बीजेपी करता लिहिलंय? ते आपल्या सगळ्यांकरता लिहिलंय ना, मग ते एकत्र म्हणूया. मग ते माझ्यावर चिडायचे, असं नाही रे, आम्हाला भांडू दे यार, तू काय याला हे करतो. सर मकरंद जोशी काकांचा एक प्रश्न आहे कमेंट बॉक्स मध्ये की नवीन व्हॅक्सिन येणार आहे का, आणि या JN1चं एज काही सांगू शकाल का, टाइमलाईन काही सांगू शकाल का, किती दिवस टिकेल, काय आहे? तो तुमच्यासाठी क्षुल्लक हो, व्हायरस आहे, पण JN1 कधी म्हणजे येईल कधी जाईल तुम्हाला कळणार पण नाही. JN1 करता आता अमेरिकेने XBB 1.5 करता ऍडजस्टेड व्हॅक्सिन बनवली आहे, पण ती चालली असती HV.1 वर. आता आमचा JN.1 आलाय, दॅट इज रिलेटेड टू BA2.86. त्याच्यामुळे आमची पण व्हॅक्सिन काय एवढी टार्गेटेड नाहीये. पण आता ते म्हणतायत ती चालेल थोडी. तरी आमच्याकडे फक्त 16% लोकांनीच व्हॅक्सिन घेतली होती. 100 16 जणांनीच घेतली. मी घेतली, माझ्या बायकोने आणि दोन्ही मुलांनी पण घेतली. पण 84% अमेरिकननी ती घेतलीच नाहीये. आता जी प्रोटीन सब युनिट व्हॅक्सिन आहे कोवोवॅक्स, ती भारतात मिळते, पण अमेरिकेत सध्या चाललंय ते व्हर्जन आहे 2601, आणि भारतामध्ये विकतायत ते 2373. ते अमेरिकेत खपायचं बंद झालं की त्याला इंडियात आणून तो स्टॉक काढून टाकतात. हे सुद्धा फार्मावाले वगैरे पण एवढे बदमाश लोक आहेत ना सगळे. तर तो तुम्ही आता भारतातली ती कोवोवॅक्स वगैरे ती घेऊन तुम्हाला काही उपयोगच नाहीये बूस्टर म्हणून. त्याच्यामुळे बूस्टरसाठी JN.1 साठी वाचायला तुम्ही जर का कोविशिल्ड, कोवॅक्सिन किंवा कोवोवॅक्स घेतली तर त्याचा काही उपयोगच नाहीये. सिरम इन्स्टिट्यूट कोवोवॅक्स बदलायला अप्लाय करणार आहेत अजून 3 महिन्याने. तोपर्यंत JN.1 वरून त्याचा एनजे बिंजे झाला असेल, न्यू जर्सी झाला असेल त्याचा, तर त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला काही उपयोग नाही. मी फक्त एवढंच सांगतो तुम्हाला की हा JN.1 अगदी मामुली आहे. फक्त खूप इम्युनोसप्रेस लोकांना त्याच्यापासून थोडा धोका संभवतो, अगदी थोडा. ऑक्सिजन वगैरे कमी व्हायचं प्रमाण खूप कमी आहे. एक औषध आहे त्याच्यामुळे जे घरीच घेता येतं आरामात हॉस्पिटलला न जाता, आणि त्या औषधामुळे तो धोका व्हायची शक्यता 80% कमी होते. 80 ते 85%. त्याचं नाव आहे निर्माट्रेलवीर. ते निर्माकोव या नावाने इंडियामध्ये मिळतं. त्याची किंमत 803 रुपये 60 पैसे आहे वरळीला घेतलं तर. हैदराबादला घेतलं तर 4200 आहे. बंगलोरला घेतलं तर 5200 आहे. सुरतला 100 आहे. पण या 5ही फार्मसीमध्ये मी सकाळपासून फोन केले, 18 फोन माझ्या डॉक्टर फ्रेंडनी फोन केले. एकाही फार्मसीमध्ये एकही डोस पॅकेट अवेलेबल नाहीये. तर त्याच्यामुळे मी म्हणतोय सरकारला, तुम्ही बाकीचे सगळे काहीतरी मूर्खपणा झालोय ना, उठक बैठक, हाय लेवल मीटिंग. हाय लेवल मीटिंग म्हटलं की माझ्या डोक्यात एवढी तिडीक जाते ना, म्हणजे त्या ह्याला तो रामलाल मौसी आणि धन्नो आणि तो अहमद मिया वगैरे सगळे एकत्र येऊन घेतात, आणि त्या फालतू मीटिंगला हाय लेवल मीटिंग काय म्हणतात. शेवटी पळूनच जायचं असेल तर कसली हाय लेवल मीटिंग डोमलाची. निर्माट रेल्वे तुम्ही उपलब्ध करून द्या, ते हाय रिस्क लोकांना घेऊ दे. JN1 ची लाट, म्हणजे JN1चं काही होणारच नाही. काही केलं नाही तरी होणार नाही. पण तुम्हाला काही करायचं असेल तर निर्माट रेल्वेचा बंदोबस्त करा. एवढं सिंपल आहे. बाकी आता तुम्ही व्हॅक्सिन इंडियामध्ये काही अवेलेबलच नाहीये. तुमचा अमेरिकेतून कोणी येणार असेल
तर त्याला एक निर्माट रेल्वे, पण जाऊ दे, ते स्टॉक पायलिंग वगैरे नको, इंडियामध्ये खूप लफडी होतील त्याच्यावर. सर, भारतीयांच्या अमेरिकेतून येणाऱ्या माणसाकडच्या अपेक्षा खूप क्लिअर आहेत. एक तर आयफोन आणि दुसरं ड्युटी फ्री. त्यानंतर तिसऱ्या प्रायोरिटी मध्ये जर निर्माट रेल्वे वगैरे आलं तर म्हणजे सामानच ऍडजस्ट होईल नाही असं नाही, मला पण ते प्रांजळपणाने वाटतं. कस्टम मध्ये क्लिअर व्हायला काय प्रॉब्लेम नाहीये, कारण निर्माट रेल्वेला आता भारतामध्ये पण मान्यता आहे. पण सरकारला कुठे बाबूगिरी करायची असेल तर इकडे करा म्हणावं. निर्माट रेल्वेची किंमत सुरत मध्ये 100 रुपये आणि हैदराबाद मध्ये 5200 का? एवढा 52% फरक काय? 52 टाइम्स फरक का आहे? नक्कीच सर, मी माझा प्रश्न याच्यानंतर विचारेल. प्रशांत, तुम्ही तुमचा प्रश्न विचारू शकतात. प्रशांत मुळे. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मला प्रश्न असा काही नाहीये, कारण त्याचा म्हणजे त्याचं रिझन त्याच्या मागे असं आहे की तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्नच म्हणजे उपस्थित होत नाहीत किंवा प्रश्नाचं निराकरण जे आहे ते ऑटोमॅटिक होऊन जातं. मला तुम्हाला वोट ऑफ थँक्स द्यायचंय याच्यासाठी की ज्या पद्धतीने तुम्ही कोविडच्या दोन्ही लाटेमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काउन्सिलिंग केलंय, म्हणजे मी त्या काळामध्ये जाऊन किंवा थोडं मागं जाऊन मी थोडं रिमाइंड करतोय, मला त्याच्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. बाकी मला प्रश्न वगैरे काही नाहीये. म्हणजे तुमचं काम जे होतं ना, म्हणजे म्हणजे गव्हर्नमेंट लेवलला किंवा सरकारी पातळीवरचं एक वेगळं काम चालू होतं आणि तुम्ही भारतामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं काम केलं, जे म्हणजे मेंटल स्टेबिलिटी तुम्ही दिली आणि लोकांना धीर देण्याचं जे काम केलं ना, ते खरंच म्हणजे त्याला शब्दात त्याला मांडता येणार नाही. म्हणजे त्या काळामध्ये जर का कोणी त्या इरामध्ये जाऊन जर का कोणी विचार केला तर सगळ्या ह्या गोष्टीवर सगळेजण ऍग्री करतील. त्याबद्दल तुमचं शतशः धन्यवाद. आणि अशाच पद्धतीचं विनोद बुद्धी किंवा तुमचा जो नर्म विनोद जो आहे तो असंच राहो ही भगवती चरणी प्रार्थना. खूप खूप थँक्यू धन्यवाद. थँक्यू. तुम्ही म्हणालात ना प्रश्नाचं, ते म्हणतात ना, किसी को अपनी अमल का हिसाब क्या देते, सवाल सारे गलत थे, जवाब क्या देते. आय थिंक लोकांना तेव्हा का आवडलं माहितीये का, थोडं माझ्या स्वतःच्या त्याच्यामध्ये आयडिया कशा आहे की ते एवढे तसे दाबले गेले होते ना, की कोणीतरी त्यांच्या बाजूने अरेला कारे म्हणणारा आहे हे त्यांना आवडत होतं. मी कुठल्या तरी मोठ्या शोवर होतो, खूप मोठ्या शोवर, हिंदी नॅशनल शोवर, प्राइम टाइम, आणि ते बोलले, डॉक्टर रवि आप कह रहे हैं तीसरी लहर नहीं आएगी, स्टेट बैंक ऑफ इंडिया कह रहा है कि सितंबर में आएगी, 6000 लोग मरेंगे. मतलब साला स्टेट बैंक ऑफ इंडिया 100 रुपए का छूटा देने की औकात नहीं है, वो हमारे डॉक्टर के बिजनेस में क्यों आते हैं. बैंक का 10 से 5 बजे तक बैंक चालू रहते हैं, 5 घंटे का लंच ब्रेक होता है. बैंक 24 घंटा खुला रखो, उधर वॅक्सिनेशन का काम चालू करो और ये बाकी बकबक बंद करो. त्याच्यामुळे लोक एकदम खुश, म्हणजे त्यांच्या बाजूने कोणतरी आरेला कारे म्हणणारा आहे. पद्माकर टिल्लू साहेबांना काय प्रश्न होता का? त्यांनी मला काय काय छान मेसेज पाठवले होते ट्विटरवर. त्यांना मी सांगतो सर स्पीकरवर यायला. पण सर, तुम्ही हा, राजकारणात जाणार का? कारण म्हणजे मला कल दिसतो या स्पीडनी जर गेलात तर एखाद्या पक्षाकडनं राज्यसभेची जर उमेदवारी किंवा नॉमिनेशन दिलं भारतामध्ये तर स्वीकारणार का सर? हायपोथेटिकल आहे. छे मला नाही नाही नाही, ठीक बिलकुल आहे. नाही. हे बघ, मला राजकारणामध्ये म्हणजे मला ना सगळेच लोक आवडतात. त्याच्यामुळे राजकारणात जाणं म्हणजे कठीण आहे थोडं. आणि दुसरं म्हणजे मी एक फोटो पण टाकला होता माझा मस्त झब्बा बिब्बा घालून, की त्याला म्हणतात ना, अ पॉलिटिशियन डिस्गाइज्ड ॲज अ जंटलमन. तो एक जोक होता अमेरिकेच्या पॉलिटिशियन बद्दल, अ डेमोक्रॅट डिस्गाइज्ड ॲज अ जंटलमन. नाही, ते मला राजकारण वगैरे पण काय होतं ना, की राजकारणात आपल्या चांगल्या लोकांनी आलं तर अजून मजा आहे ना. आणि शेवटी आपण राजकारणी म्हणतो हे ते, मीडिया काय छापतं तुम्हाला वाचायचंय ते, आणि राजकारणी कोण असतात आपण निवडून देतो ते, म्हणजे सगळी जबाबदारी आपल्यावरच येते ना. मी नेहमी म्हणायचो की आपण म्हणतो मीडियाने हे दाखवलं, मीडियाने ते दाखवलं. मी लोकांना विचारायचो, तुम्हाला 2 व्हिडिओ दाखवले. पहिला व्हिडिओ आहे, डॉक्टर रवीच्या मते JN.1 हा HB.1 सारखा नसून BA.28 सारखा आहे. आणि दुसरा व्हिडिओ आहे, भुजंगरावांच्या लग्नात कुत्र्यांनी वाजवली शहनाई. तर तुम्ही कुठल्या व्हिडिओवर आधी क्लिक करणार? अख्खा महाराष्ट्राची शहनाई आणि कुत्रे बघणार. कोण ते JN कोणाला पडले त्याची काय. त्याच्यामुळे मीडिया सुद्धा काय बिचारे आपल्याला हवं ते दाखवतात. बापरे सर, तुम्ही कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियनच्या पण पोटावर पाय देणार दिसते. मी पुढचा प्रश्न घेतो. निलेश होळे, विचारा तुमचा प्रश्न प्लीज. माझा काय प्रश्न नाही सरांना एकच विनंती आहे की तुम्ही रावसाहेब कट्ट्यावर रोज येत जा. खरंच नम्र विनंती आहे तुम्हाला.
अहो ते माहितीये ना, आम्हा कट्टा म्हणजे आम्ही मित्र ना KM ला असे पडलेले असायचो ना कट्ट्यावर, आणि 7-8 तास म्हणजे काही नुसता पण त्याला ना वेळ घालवला नाही म्हणत. बर्ट्रंड रसेल म्हणायचा, द टाइम दॅट यू वेस्ट डुईंग नथिंग इज नॉट वेस्टेड. कारण तो टाइम पण तुम्ही छान वापरता. आम्ही तर एवढा वात्रटपणा, म्हणजे एवढे आम्ही काय काय बोलायचो ना तिकडे, म्हणजे मला तर अशी लाज येते ना आता त्या विचाराने, की आम्ही बसलो होतो कट्ट्यावर आणि एक काका आले अचानक. त्याने ना माझ्या मुली करता डॉक्टर नवरा शोधतोय मी, पण मुलगा डोंबिवलीचाच पाहिजे. तर डोंबिवलीचा एखादा सज्जन मुलगा माहितीये का तुम्हाला? आम्ही म्हटलं चायला डोंबिवलीचा आणि सज्जन, ये काही कुछ जमा नाही चाचाजी, एक बार वापिस ट्राय करो. तर ते चाचाजी एवढे घाबरून पळाले ना तिकडे KMच्या कट्ट्यावरून. आम्ही तिकडे एवढा, म्हणजे या कट्ट्यावर आणि ज्या मित्रांबरोबर गप्पा मारायची मजा असते ना. म्हणून मी माझ्या डॉक्टर फ्रेंड्सना काय म्हणतो माहितीये, हल्ली ना खूप वैतागलेले असतात बघा सगळे डॉक्टर, काम खूप असतं, कम्प्युटर असतं, सगळे डॉक्टर वैतागलेले असतात. 100 डॉक्टरच्या गेट टुगेदरला गेलो होतो, सगळे साले रडत होते, आमचं लाईफ किती खराब आहे, आमचं लाईफ किती खराब आहे. मी म्हटले, तुमच्यापैकी किती जणांची मुलं मेडिकल स्कूलला गेली रे? 100चे 100 हात वर झाले. मग म्हटलं गप बसा आता. तर सर्वात मजा आपल्याला कट्ट्यावर गप्पा मारायला येते ना. मग डॉक्टर म्हणून माझी आयडिया आहे की पेशंट बरोबरच मैत्री करून टाकायची. म्हणजे पेशंटला बघणं म्हणजे कट्ट्यावर गप्पा मारण्यासारखंच आहे, मग छान होईल सगळं. नक्कीच सर. आशु, तुमचा प्रश्न विचारा, मग रोहित सरांकडे जाऊ परत. थँक्यू डॉक्टर. फर्स्ट ऑफ ऑल मला वोट ऑफ थँक्स द्यायचं आहे, कारण का ऑलरेडी अरे सर, अर्लियर. ये काम तुमने किया तो मैं क्या करू, मैं मर जाऊं, नाही असं नाही ते मी नाही नाही त्यामुळे असं मला ते म्हणा वाटतं, बाकी नाही नाही, काही मला नाही. मनापासून मनापासून बोलावं असं वाटतंय. ह्याच्याकरता स्पेशली मी आलो, कारण का मी डॉक्टरांना फार स्टार्टिंग पासून फॉलो करतोय. आणि वेन एव्हर आय इंटरॅक्टेड विथ डॉक्टर ऑन ट्विटर, मला माझ्या लहानपणाचे फॅमिली डॉक्टर कन्सेप्ट जो होता तो ट्विटरद्वारे रिवाईव्ह झाला. आणि आता तुम्ही स्पष्टपणे बोललात की तुम्ही पेशंटशी ज्या पद्धतीने तुम्ही कनेक्ट करता नॅचरली, दॅट इज आर्ट, आणि ते सगळ्यांना जमत नाही. सो थँक्स वन्स अगेन. आणि प्रश्न माझा हा आहे की माझी मॉम इज अ सिनियर सिटीजन, शी इज 82 नाव, शी इज अ COPD पेशंट. तर ती डेली फोरा कोटा घेते, तर विल दॅट हेल्प हर स्टेईंग, मतलब फायटिंग अगेन्स्ट दिस डिसीज? हा माझा प्रश्न होता खरं म्हणजे. फोरा कोटा म्हणजे काय आहे? ते नेब्युलायझेशन घेते ती, अँड फोराकोटा इज अ मेडिसिन नेम ऍक्च्युली. म्हणजे टेक्निकल बघायला लागेल मला एक्झॅक्टली. हा, मग मला ना ट्विटरवर प्रायव्हेट मेसेज करून पाठवा, मी तुम्हाला नक्की सांगतो. पण नक्की जनरली नक्की. हे जे इनहेलर्स वगैरे असतात ना स्टिरॉइडचा, त्याच्यामुळे त्याचा कोविड प्रिव्हेन्शनला वगैरे काही फायदा नाही. त्यांना त्यांच्या बरोबर. COPD साठी घ्यायच असेल तर घेऊ द्या. पण माझ्या मते 65च्या वरचे जे भारतीय सिनियर आहेत, त्यांच्यावर आपल्या व्हॅक्सिन फारच तोडफोड चालल्या, त्याच्यामुळे आपले सिनियर सगळे ठीक आहेत आता आपल्याला आशीर्वाद द्यायला. ओके ओके. आणि लास्ट एक प्रश्न विचारायचा होता, तो तुम्ही शेवटला उत्तर देऊ शकतात. तुमचं बॉलिवूड प्रेम आणि तुमचं प्रेम अबाउट मूवी, हे तुम्ही ह्याच्यावर तुम्ही थोडे शब्द एक्सप्लेन करू शकता शेवटला. मी 4 मूवी पण बनवल्या आहेत. मी आय नो मूवी आय नो डिरेक्टर पण आहे. हा, मी मूवी आय नो. डिरेक्टर पण आहे. आणि बॉलिवूड वगैरे मी कसं वापरतो माहितीये का, म्हणजे लोकांना जे जुने पाहिलेले असतात, म्हणजे आता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन शोधणार होतं की चीन मधून व्हायरस आला की नाही आला. त्यांनी मला विचारलं तुला काय वाटतं? म्हणलं हा, म्हणजे कादर खानला विचारा शक्ती कपूरचं कॅरेक्टर कसं आहे. म्हणजे या एका शब्दामध्ये संपलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनही संपलं आणि चायनाही संपला. त्याच्यामध्ये बॉलिवूडचं हे वापरलं की म्हणजे एकदम शोले बिले वापरला की लोकांना एकदम खटाक करून कळतं काय चाललंय. खतरनाक, जबरदस्त उत्तर सर. रोहित सर विचारा, प्रिव्हिलेज अमेरिकन इंडियन काय म्हणताल तसं. नाही, मी अमेरिकन असण्यापेक्षा माझं प्रिव्हिलेज हे रावसाहेब आहेत, कारण मला बरीच मित्र DM करतात. आता मला एका मित्राने DM केलं की तो बॅचलर आहे आणि गेली 3 वर्ष त्याच्या घरचे त्याला ते सांगतायत की तू औषध घे, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळे, म्हणजे त्याला कुठनं तरी व्हॉट्सअप फॉरवर्ड चालले की त्यानं औषध घेतलं तर त्याला लग्नानंतर काही त्रास होऊ शकतात. तर ते काय मिथ आहे का खरं? औषध म्हणजे सध्याचा डेटा म्हणजे कोविडचं वॅक्सिन त्याने घेतलं, औषध औषध म्हणजे काय, वगैरे नाही करोनाची त्यानं. व्हॅक्सिन? हा, येस, कोरोना वॅक्सिन त्यानं घेतलेलं नाही 3 वर्ष. आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याला कोणीतरी व्हॉट्सअप फॉरवर्ड केलंय की बाबा तू घेऊ नको,
जे म्हणजे आता त्यांना लग्न नाही झालं तर आता मी जास्त सेन्सर्ड नाही बोलणार इथे. नाही नाही, त्या सेन्सर तर कसला कपाल, म्हणजे हे सायन्स आहे. म्हणजे स्पर्म काउंट कमी होतो का वॅक्सिन घेतल्यामुळे? पण गंमत काय हा माहितीये का, की हे कोरोना वॅक्सिन आल्यानंतर 2-3 महिन्यात व्हॉट्सअपवर पोस्ट फिरत होते की त्याच्यामुळे नपुसंकता येते आणि मुलं होत नाही. तर मी त्यांना म्हटलं, चायला 9 महिने तरी थांबा रे, हे फॉरवर्ड करायच्या ऐवजी, फॉरवर्ड करायच्या आधी. 9 महिन्यानंतर कळणार ना तुम्हाला की मुलं होत आहेत की नाही. पण म्हटलं हे असले सगळे बावळट असतील ना काय काय फॉरवर्ड करणारे, तर मी म्हणलं त्यांचं लग्न नाही झालं, म्हणजे मी तुमच्या मित्राबद्दल नाही बोलत आहे, पण या फॉरवर्ड करणाऱ्या लोकांबद्दल बोलते. त्यांचं लग्न नाही झालं तर बरं आहे, म्हणजे त्यांच्यासारखे लोक अजून जगात पैदा व्हायचा चान्स कमी होईल. हे जरा फारच खतरनाक उपरोध झाला. पण असं काही नाहीये, आतापर्यंतच्या तशा स्टडीज काही दाखवत नाहीयेत. कोविडमुळे स्वतः टेस्टिक्युलर इन्फ्लमेशन होऊ शकतं आणि स्पर्म काउंट कमी होऊ शकतो, आणि थोडे आता आम्ही प्रॉब्लेम बघतोय, पण त्याच्याबरोबर आम्ही सोल्युशन पण काढू. तर त्याच्यामुळे काही इश्यू नाहीये. डॉक्टर साहेब, तुम्ही मिर्झापूर सिरीज बघितली आहे का बाय चान्स? हो, बघितली होती, पूर्वी बघितली होती. राईट. हा, मी त्यामध्ये ते जावेद कालीन अख्तरला चांगला ओळखायचो पूर्वी. राईट. हा. नाही, त्यामध्ये तो कालीन भैया आजारासाठी त्याच्या मकबूलला घेऊन जातो डॉक्टरकडे आणि स्वतःचा आजार मकबूलवर खपवतो. अशा स्वरूपाचे रोहित सरांचे डीएम आहेत ते. म्हणजे प्रश्न मनातले त्यांचे आहेत, पण ते दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मारतायत. हरकत नसावी. पण रावसाहेब, मी तुमचं इथेही कौतुक करेन की तुम्ही मला अविवाहित समजलात, मला संधी दिली मार्केटमध्ये पुन्हा याही वयात, तर त्याबद्दल मी तुमचा जास्त आभारी आहे. असेल कुणी तर नक्कीच सांगा. नक्कीच विवाहित नक्कीच रोहित सर. विवाहित नाही अविवाहित नाही वाटत आहेत का माहितीये. माझ्या एका मित्राचा फोन आला होता, केदार जांभेकर म्हणून, आणि आम्ही जनरली फोन आला की आम्ही काय वाटेल ते बोलतो एकमेकांशी. तर त्या दिवशी मी एकदम छान जपून शांतपणे बोलत होतो. मग त्याचा मला संध्याकाळी फोन आला, अरे गोडसे, तुला कसं कळलं माझी बायको होती माझ्या बरोबर गाडीत, तू एवढा सज्जनपणे कसा बोलत होता? म्हटलं, अरे नेहमी तू असा मुफासा सारखा वगैरे अकराळ विक्राळ तुझ्या गर्जना चालू असतात, आता अंगावर बादलीभर पडलेल्या मांजरीच्या पिल्ल्यासारखा तुझा आवाज येत होता, तेव्हाच मी ओळखलं की गाडीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मी विवाहित आणि अविवाहित आवाजावरून ओळखतो. नाही, जबरदस्त जबरदस्त सर. बिल्वा सर, बोला, हे मत एकवटून प्रश्न विचारा. धन्यवाद मला माईक दिल्याबद्दल. डॉक्टर, खूप खूप आभार तुम्ही स्पेसवरती आल्याबद्दल. कोविडच्या काळामध्ये फक्त तुमचंच आणि तुमचंच नाव दिसत होतं टीव्हीवरती, युट्यूबवरती, बघावं कुठेही गेलं तरी तुमचं नाव दिसत होतं. तर कोविड खूप सुकर केल्याबद्दल तुमचं खूप खूप आभार सर्वप्रथम. मला डॉक्टर एकच विचारायचं की तुमच्यासारखे अष्टपैलू व्यक्तिमत्व, लाईक सिनेमा म्हणा किंवा गाणी, किंवा अजूनही तुम्ही कुठलं तरी याचं डीन पण आहात. एवढं सगळं असताना म्हणजे तुम्हाला भारतात परत यावं असं वाटत नाही का, की हे जे ब्रेन ड्रेन आहे हे तुम्हाला थांबवावं असं वाटत नाही का? आणि दुसरी गोष्ट, मला अजून एक कौतुक आहे की दुसरे एक UK मधले डॉक्टर आहेत, त्यांनी पण कोविड वरती भरपूर व्हिडिओज केले, पण हळूच ते राजकीय मार्गावरती आले आणि त्यांनी समाज प्रबोधन चालू करायला सुरुवात. तर तुम्हाला असं वाटत नाही का की आपणही समाज प्रबोधन करावं? नाही नाही, आपल्या भारतातल्या समाजाला मी काय शिकवू शकेन? आपले लोक एवढे हुशार आहेत ना, मला तर म्हणजे त्याच्यामुळे मला धडपण येतं. तर आपल्या लोकांना शिकवायची काय गरज नसते हो, आपल्या लोकांना सगळं माहिती असतं. आणि आता तुमच्या नावाच्या ट्विटर हँडल मध्येच बिल्व आहे. बिल्वदल म्हणजे आपण ते शंकराला अर्पण करतो ते शंकराचं मंदिर कुठेही असू दे, ते त्यांच्यावर उधळलेली बिल्वदल अमेरिकेत असू देत किंवा भारतात असू देत, त्यांचं लक्ष सगळीकडे तेच असतं ना, देव कुठे आहे तिथे लक्ष सगळ्यांचं भारताकडेच असतं. माझ्या मते आता काय ब्रेन ड्रेन वगैरे एवढं काय उरलं नाहीये, कारण आता बाउंड्रीज पण उरल्या नाहीये. आता मी सकाळी उठून इंडिया साऊथ आफ्रिका क्रिकेट मॅच बघू शकत होतो माझ्या मुलाबरोबर. त्याच्यामुळे आता इंटर सगळे फ्रेंड इंडियन, सगळं फूड मिळतं, हिंदी मूवीज पहिल्या दिवशी लागतात. आणि आपले लोक, अमेरिकेची व्हाईस प्रेसिडेंट आता अर्धी इंडियन आहे, तिला माहिती आहे की नाही माहित नाही अजून, पण ती अर्धी भारतीय वंशाची आहे. बाकी आता ऋषी सुनक म्हणजे आयला, रोटी नहीं होगी, पहनने को कपडा नहीं होगा वगैरे ते म्हणणाऱ्या ब्रिटिशांचा प्राईम मिनिस्टर आता जर का भारतीय वंशाचा झाला, तर आता पुढे काय बोलणार? भारतीय लोक सगळीकडे पसरलेत. त्याच्यामुळे ब्रेन ड्रेन बद्दल वगैरे आणि समाज प्रबोधन वगैरे काय करणार हो? समाजाकडून
मला काय ते प्रबोधन वगैरे मध्ये काय इंटरेस्ट नाही. माझे काय काय खूप स्ट्रॉंग व्ह्यूज आहेत, पण माझी बदलायची पण तयारी असते. म्हणजे लोकांनी मला सांगितलं की काय बाबा हे चुकीचं आहे, तर ती माझी बदलायची पण तयारी असते. सर सध्या तरी जैसा चल रहा है वैसा एकदम परफेक्ट चल रहा है सर, काही बदलू नका प्लीज, एवढीच विनंती. आणि रिव्ह्यू पिकर सर परत एक अमेरिकन भारतीय, मला असं वाटतं की म्हणजे ट्विटरवर ती पण डॉमिनेट केलंय अमेरिकन भारतीयांनी, तर थोडासा मला हेवा वाटतो. मगाशी डॉक्टर साहेब म्हटले की ते कुठेतरी डंकिन डोनटच्या पार्किंग मध्ये वगैरे, तर सर काय आहे, भारतीय लोकांचा असा समज आहे की अमेरिकेत माणूस गेला म्हणजे तो फार यशस्वी, भले तो तिथे काय करतो, तुमच्यासारखा एखादा डॉक्टर असेल किंवा पेट्रोल पंपावर जरी तिथे काही काम करत असेल तरी आपसुकच आदर वाढतो मनामधला नाही त्याच्याबद्दलचा. नाही 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 म्हणून नाही थोडेसे नाही नाही टोमणे रावसाहेब, मारतोय. हे तुमचं चुकतंय थोडं. आणि मी तुम्हाला अगदी प्रेमाने मित्राच्या नात्याने काय चुकतं ते सांगतो. भारत आणि अमेरिकेमधला मी तुम्हाला फरक एका शब्दात समजावून सांगतो. पेट्रोल पंपावर काम करणारा मनुष्य आणि डॉक्टर हे दोघंही त्यांचे काम सचोटीने करत असतील तर त्यांच्याबद्दल तेवढाच आदर अमेरिकेमध्ये असतो. आणि तो पेट्रोल पंपावर काम करणारा मनुष्य पुढे स्वतःची पेट्रोकेमिकल कंपनी काढतो, तेवढी त्याला चान्स मिळतो. आपल्याकडे अजून नाही म्हटलं ना तरी यार मग तू काय काम करतो वगैरे, म्हणजे असं थोडं नाही म्हटलं तरी आपण भेदभाव करतो. जातपातीचं सोडा, पण आपण भेदभाव करतो प्रत्येक कामा. म्हणजे अमेरिकेचं ते अगदी वैशिष्ट्य आहे. आणि दुसरं थोडं भारतीय लोकांना काय वाटतं, म्हणजे मी माझा एक मित्र, अरे तो बे एरियामध्ये गेला होता 3 महिने काहीतरी छोट्याशा जॉब करता, आणि इंडियात परत आल्यावर डायरेक्ट टॅक्सीवाल्याला तुमको 3 गुना लगान देना पडे वगैरे त्याचं चालू झालं. तर त्याच्यामुळे म्हणजे भारतीय लोक इकडे येऊन एवढे काय बदलतात. आणि आता तर काही कोणी बदलतच नाही. त्याच्यामुळे आता इथे कोणी असिम्युलेट होत नाही. आम्ही आलो तेव्हा आम्ही सॉलिड अमेरिकन फुटबॉल मध्ये घुसलो होतो. त्याच्यामुळे आता काही लोक एवढे घुसत नाहीत त्याच्यामध्ये. नक्कीच नक्कीच सर. रिव्ह्यू पिकर सर विचारा. डॉक्टर नमस्कार. तर हा 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 मुद्दा आपला परत घेऊ आपण, बे एरिया वगैरे. तर आम्ही नक्कीच तसे मराठी नाहीये, पण माझा एक दुसरा महत्वाचा प्रश्न होता, बिईंग फादर ऑफ 2 यंग किड्स. तर आता इथं शक्यतो हे बीसीजी वगैरे देत नाहीत आणि एक नॉर्मल वॅक्सिनेशन रुटीन चालू करतात, राईट? तर आम्ही जेव्हा लहान होतो ते भारतामध्ये, तेव्हा असेच नॉर्मल वॅक्सिन होते. तर त्यावेळी कोविड वगैरे किंवा अशा महामारीचे कुठले वॅक्सिन आम्ही शरीरात घेतले नाहीत. तर मग आता माझ्या पोरांना, म्हणजे जी 5च्या खाली आहेत आता दोघंही, तर त्यांना जर मी आतापासून असे प्रत्येक वर्षी 1-1, 2-2, 3-3 वॅक्सिन देत बसलो तर याचा कुठं फ्युचरमध्ये काही प्रॉब्लेम होऊ शकतो का? कारण त्यांची तर बॉडी अजून बनली आहे. म्हणजे तुम्ही जेनेटिक्सचं मगाशी बोललात की मोठ्या माणसांसाठी, वेअर द जेनेटिक्स आर ऑलरेडी काय म्हणतात स्ट्रॉंग. पण आता ह्या लहान पोरांनी काय करावं, म्हणजे यांनी पण घ्यावी का त्याच पेसनं? सायन्स इज ऍब्सोल्युटली क्लिअर ऑन दिस. त्यांना खूप प्रॉब्लेम येतील तुम्ही त्यांना या वॅक्सिन दिल्या नाहीत तर. The childhood vaccination has been set by American Society of Immunologists and Children, like the pediatricians. That is absolutely gold standard. That is the science. That's our Bible. That's our Gita. That's our Quran. Right? So childhood vaccination saves 20 lakh lives every year. So those vaccines are important. Are you asking about COVID vaccine for your kids? करेक्ट. हा, म्हणजे चाइल्डहुड ते रुटीन वॅक्सिनेशन इज मस्ट. आय एम नॉट अगेन्स्ट इट. मला फक्त ह्या स्पेशली हे बाहेरचे जे आजार आहेत की जे त्या पण कधी मुलांना काय असतं ना, लोकांचा प्रश्न आता आपण सगळ्यांनी बीसीजी घेतले लहानपणी. त्या बीसीजी एक मोठी शिंगल पुट म्हणून ट्रायल केली होती मद्रासमध्ये, आणि त्याची 0% एफिकसी आली होती 14 वर्षाच्या स्टडी नंतर. तरी आपण ती घेतो कारण त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये होणारा ट्युबरक्युलोसिस, मेनिंजायटिस कमी होतं असं आम्हाला वाटतं. लहान मुलांना आता तसाच कोविडचा धोका खूप कमी होता. त्याच्यामुळे लहान मुलांचे पेरेंट्स काही एवढे त्यांना कोविड वॅक्सिन देत नव्हते. पण हा जो RSV आलाय तो जरा जास्ती खराब वाटतोय या वर्षी. त्याच्यामुळे ज्यांचं वय 5च्या खाली आहे किंवा विशेषतः 1च्या खाली आहे त्या मुलांना RSVचा थोडा धोका आहे. आणि कधी कधी डबल इन्फेक्शन होत आहेत आता, RSV आणि फ्लू. त्याच्यामुळे ते RSV फ्लू किंवा RSV आणि कोविड, त्याच्यामुळे ते कोविडचं हे थोडं कमी करायला लहान मुलांना काही पेरेंट्सनी, म्हणजे सगळ्या डॉक्टर पेरेंट्सनी त्यांच्या लहान मुलांना दिली आहे. आय एम न्यूट्रल ऑन दॅट. म्हणजे तुमची मुलं अगदीच लहान असतील, 5च्या खाली असतील, इफ यू होल्ड ऑफ ऑन अ कोविड वॅक्सिन दॅट्स ओके फॉर नाव. वी शुड बी ओके. धन्यवाद डॉक्टर. कारण बीसीजी इंडियात गेल्यावर बीसीजी दिल्यावर माझ्या पीडियाट्रिशियनची रिॲक्शन जरा वाईट होती म्हणून विचारलं. थँक्यू. नो प्रॉब्लेम.
पद्माकर सर, डॉक्टर साहेबांनी तुमचा उल्लेख केला, तुम्हाला काही संवाद साधायचा आहे का डॉक्टर साहेबांसोबत? नमस्कार डॉक्टर, धन्यवाद. तुमच्याशी बोललं ना की एकदम काय म्हणतो ना 100 हत्तींचं बळ वगैरे येतं, आणि तसं दुसऱ्या एक होतं. होत्या सज्जद रुबीना म्हणून, त्या पण मला नेहमी छान मेसेज पाठवतात ट्विटरवर. रवी कुलकर्णी, पंकज चव्हाण, मी जस्ट नावं बघत होतो आलेले. थँक्यू. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर आधीच दिलं, कारण खूप खरं ते जणांचं म्हणजे JN1.1 वर अजून काय बोलणार हो, मला वाटतं की हे सगळं मामूली आहे. आपण या छोट्या छोट्या बातमीनी गडबडूनच जायचं नाही, आणि कुठला तरी आपला छोटा मोठा व्हायरस घेऊन ते आला कशात टाकतात मीडियाच्या, त्याला कशाला हेडलाईन मध्ये टाकतात कुणास ठाऊक, आणि मग आपण वर त्याच्यावर जास्तीत जास्त चर्चा करून आपलीच काळजी वाढवून घेतो. आपण माफ करून टाकायचं आता. तुम्ही माझ्या प्रश्नाचं आधीच उत्तर दिलं, कारण 2-3 लोकांनी असं सांगितलं की या झालं कोविडमुळे काय भलते भलतेच रोग होतात, ते तसं काही आवाज नाही. कदाचित डॉक्टरांना आवाज येत नाहीये. डॉक्टर साहेब, तुम्हाला पद्माकर सरांचा आवाज येतोय का? ते बोलत होते. नाही आला. काय म्हणत होते? मी परत बोलू का? पद्माकर सर, तुम्ही मला सांग. बऱ्याच लोकांनी उगाच अशा वावड्या उठवल्या त्या कोविडमुळे भलते आजार होतात, तर ते तसे काही होत नाही. ते डॉक्टर साहेबांनी सांगितल्यामुळे क्लिअर झालं. ते रोग अगोदरच असतात. त्यांना अजून पण आवाज जात नाही पद्माकर सर. तुम्ही रिजॉईन होता का पद्माकर सर एकदा प्लीज, म्हणजे तुमचा आवाज परत जाईल. डॉक्टर साहेब, ते फक्त त्यांचं म्हणणं सांगत होते, तुमच्याच मताला दुजोरा देत होते की कोविडमुळे वेगवेगळे आजार होत नाहीत. हे तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल ते तुम्हाला धन्यवाद देत होते, म्हणजे जेवढं मला सांगितलं. सटाण्याचे तात्या, नाशिक चे आमचे खूप जवळचे मित्र आहेत. तात्या नमस्कार, विचारा. नमस्कार. काही नाही, मला 1-2 गोष्टी सांगायच्या होत्या की आपल्या महाराष्ट्रात 48 पैकी जवळपास 10-12 लोक खासदार जे आहेत ते डॉक्टर आहेत. तर डॉक्टरांना फार मोठा संधी असतो राजकारणात, तर तुम्ही विचार करावा. आणि दुसरी गोष्ट, हे अमेरिकेत आणि युकेत बसलेली काही डॉक्टर मंडळी आजकाल इतिहास तज्ञ पण झाली, याच्यावरती तुमचं मत काय? खास करून एक युकेला बसलेला माणूस आहे, तो स्वयंघोषित इतिहास तज्ञ झालेला आहे. अशा याच्यासाठी काही स्पेशल ट्रेनिंग देता का डॉक्टर की याच्यात? मला ते कुतूहल होतं म्हणून मी विचारलं. धन्यवाद. डॉक्टर साहेब, तुम्हाला आवाज आला तात्यांचा? तुम्ही म्यूट वर आहात डॉक्टर रवी. डॉक्टरांनी मगाशी राज सांगितला की त्यांचा आवाज केव्हा म्यूट होऊ शकतो, तर रावसाहेब त्यांना 2 मिनिटं द्यायला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मित्राची स्टोरी जी सांगितली, तुमचं बरोबर पटतं की शक्यतो स्वतःच्या स्टोरी मित्राच्या नावावर खपवतात, तसं डॉक्टरांचं काय झालं असावं. नाही तात्या, मगाशी माझा प्रश्न तोच होता, समाज प्रबोधन करतायत की नक्की काय करतात? नाही, बाकी डॉक्टरांचे प्रश्न नको विचारायला आपण डॉक्टरांना, तर आपण त्यांच्या विषयापुरते. नाही रावसाहेब, मला कुतूहल आहे की डॉक्टरांना असं काही विशेष ट्रेनिंग दिलं जातं का समाजकारणासाठी? बघा जास्त तात्या थांबा, आपण परत प्रयत्न करू डॉक्टर साहेबांना वर. डॉक्टर येतील तोपर्यंत मी एक माझा प्रश्न विचारून घेतो. डॉक्टरांचं बॉलिवूड प्रेम, इंडियन म्हणजे भारतीयत्व आणि मी आलो परत, मला वाटतं. राईट. डॉक्टर, बरेच लोकांनी बरेच प्रश्न विचारले, तर मी 2-3 शॉर्ट मध्ये समरी करतो. तर तात्यांचा प्रश्न होता, काही डॉक्टर इतिहासाचे आजच्या घडीला अभ्यासक झाले जे लंडनला जातात, ज्यांनी भारत सोडलाय. तर डॉक्टरांना इतिहासामध्ये इंटरेस्ट असतो, अशी काही जनरेशन होती का डॉक्टरांची? त्यालाच लागून मी माझा पुढचा प्रश्न एकदम शॉर्ट मध्ये घेतो. विवेक रामास्वामी हे आता भारताचे म्हणजे भारतीय वंशाचे आहेत, ते म्हणतात की ते प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट आहेत. तर तुमचं बॉलिवूड प्रेम, भारतीय प्रेम बघता, तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? तर तुम्ही, म्हणजे नॉन मेडिकल क्वेश्चन आहे माझं. नाही. पहिली गोष्ट म्हणजे इतिहासाचं ज्ञान माझ्या डॉक्टरना काय विशेष नसतं. माझ्या डॉक्टरना डॉक्टरकी सोडलं तर बाकीच्या सगळ्या विषयांचं ज्ञान खूप कमी असतं. काय डॉक्टरना तर डॉक्टरकीचं ज्ञान पण खूप कमी असतं. पण इतिहासाबद्दल मी कौतुक म्हणून नाही सांगत, पण माझा वर्ल्ड इतिहास फारच जबरदस्त आहे. मी युरोपियन हिस्ट्रीमध्ये PhD करत होतो जर्मनीला, आणि आपण इतिहासावर एक कट्टा घेऊया. जगातल्या कुठल्याही भागाच्या कुठल्याही याच्या इतिहासाबद्दल मला बऱ्यापैकी माहिती असते, आणि त्याच्यामुळे मी कुठून छान एक्झाम्पल्स पण देऊ शकतो, आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो बोलताना वगैरे. मी एकदा याला गेलो होतो
चिले म्हणून साऊथ अमेरिकेत देश आहे, तिथे मी वाळवंटात गाडी चालवायला, मी अशी कुठे वेड्यासारखी गाडी चालवतो. म्हणजे स्टॉकहोम वरून मी एकदा नॉर्थ पोलला ड्राईव्ह करून गेलो होतो, माराकेशला उतरून सहारामध्ये गाडी चालवत गेलो होतो, एकदा मी चिलेला उतरून नॉर्दर्न चिलेन डेझर्ट बोलिव्हियाकडे गाडी चालवत चाललो होतो. तर त्यांनी मला गाडी दिली होती, ती गिअरवाली होती. तर ती दुसरा तिथे हंगेरियन होता, त्या माणसाला मी त्याच्याकडून त्याची ऑटोमॅटिक गाडी घेतली, कारण मला गिअरची चालवता येत नाही. तर तो हंगेरियन म्हणाला, काय रे माझं खूप नुकसान. म्हणजे मोहाच म्हणजे हंगेरियन लोकांची पानिपत सारखी एक लढाई असते, त्याच्यात त्यांचं ते हरले होते. त्याच्यामुळे वी लॉस्ट मोर ॲट मोहाच इज हंगेरियन लोकांना एकदम जवळचं वाटतं. त्याच्यामुळे नाही, माझा इतिहास एकदम जबरदस्त तयार आहे. आणि विवेक रामस्वामी म्हणजे त्यांचा चान्स खूपच कमी आहे, पण काय काय त्या गोष्टी बोलतायत, ते बोलायचं धाडस दुसऱ्या कोणाला होत नाहीये, ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे जसं ते म्हणत होते की युक्रेनला पैसे द्यायला पाहिजेत अमेरिकेने, युक्रेन सुद्धा आहे. तर त्यांचं बरोबर आहे ते म्हणणं. त्याच्यामुळे काय काय पॉइंट त्यांनी चांगले मांडलेत विवेक रामस्वामीने. तर डॉक्टरांनी माझ्या मते पेशंटना राजकारण नाही शिकू, राजकारण पडायचं असेल तर डायरेक्ट मग राजकारण करावं, पेशंट आणि राजकारण मग दोन्ही वेगवेगळं ठेवावं. नक्कीच. अजून कोणाचे स्पीकर वर यायची रिक्वेस्ट असेल आणि विचारायचं असेल तर मे बी पुढचे 10 मिनिटं अजून आपण, सर तुमची परवानगी असेल तर अजून 10-15 मिनिटं एक्सटेंड हो करता हो येईल का? या हा 5-10 मिनिटं केलं तरी चालेल. नक्कीच. कोलंबस म्हणजे तुमच्या ज्याची मनात थोडक्यात गोडी असते. येस आपण मला काय येस बोलायला रोहित सर. नाही, मीच बोलतोय, मला काय बोलायला. आमच्या एक मित्रांचं असंच गेट टुगेदर झालं होतं कट्टा, मी कोविड बद्दल बोललो, शाळेतले मित्र सगळे खुश झाले. ते म्हणाले की आता पुढच्या वेळेला सबमरीनचं नॅव्हिगेशन कसं करायचं, भारतीय नौसेनेतला एक कॅप्टन आहे आमच्या शाळेतला मुलगा, त्याच्याबद्दल बोलूया. आणि तेव्हा मी बोले, म्हटलं ते बोलूया आपण, पण सबमरीनच्या नॅव्हिगेशन बोल पण रवी गोडसेच बोलणार. मग कोणी आलं नाही त्या कट्ट्यावर. बोला रोहित सर आणि डॉक्टर साहेबांची जोडी फार छान जमती. मे बी ते स्थान गुणधर्म आहे किंवा स्थान महात्म्य आहे. बोला रोहित सर. प्रश्न डॉक्टर की व्यतिरिक्तच होता. तर तुम्ही आता क्रिकेटमध्ये पण इंटरेस्ट घेताय, बॉलिवूडमध्ये पण इंटरेस्ट घेताय. तर मी ऐकलं की आता आपल्याकडे पण क्रिकेटच्या फ्रँचायझीज येत आहेत. तर तुमचा काही प्लॅन स्पॉन्सरशिप पिट्सबर्ग साठी, टीम साठी वगैरे, अमेरिकन प्रीमियर लीग साठी? नाही, आमचं एक इथे अमेरिकेत काही माझे डॉक्टर फ्रेंड आहेत, आमचा विचार चालला होता पुणे वॉरियर विकत घ्यायचा, पण काय अजून पुढे गेलं नाहीये त्याचे डिस्कशन. येस पद्माकर सर, तुम्ही संवाद साधू शकतात. नमस्कार डॉक्टर. एकदा तुमच्याशी खात्री करा बोलल्यावर तुमचा आवाज पोहोचताय का फक्त. सर तुम्हाला येतोय हो आवाज हो आता पद्माकर सरांचा? येतोय बोला पद्माकर सर. तुमच्याशी बोललं की मग संवाद झाला की 100 हत्तींचं बळ येतं असं वाटतं. कारण जेवढे सगळे गैरसमज होते ते सगळे दूर झाले. कारण काही मला पण कोविड नंतर थोडासा त्रास झाला होता, तो त्रास नक्कीच कोविडमुळे झाला नाही याची मला आता खात्री पटली. धन्यवाद. नो प्रॉब्लेम. तुम्ही म्हणाला ते 100 हत्तींचं बळ असतं ना, ते कोविडच्या वेळेला कसं झालं होतं, ते थोडं नरोवा कुंजरोवा झालं होतं. त्याच्यामुळे तो पडला तो खरंच अश्वत्थामा का अश्वत्थामा हत्ती, त्याच्यामुळे लोक काय वाटेल ते अफवा उठवत होते. पण आता ते बळ तुम्हाला तसंच राहू दे आणि मार्ग असा चालू राहू दे, ही प्रार्थना. डॉक्टर साहेब, आम्ही खूप टेन्शन घेऊन आधी सुरुवातीला प्रिपेअर करत होतो. आम्ही अगदी म्हणजे प्रश्न काढले होते, पण पहिल्या 2 बॉलमध्ये तुम्ही जे खतरनाक ओपनिंग केली तर आमचा बॉलिंगचा प्लॅन पूर्ण फिसकटला आणि ट्रॅव्हिस हेडचीच इनिंग आम्हाला आठवते वर्ल्ड कप फायनल मध्ये आपल्याला. नाही अहो, ते काय ते मला तुम्ही सगळे लोक सर बीर म्हणता, मला एवढे हे वाटतं ना. मी परवा माझ्या 2 वर्षाचा भाचा आला होता, त्याची आणि माझी टीव्हीच्या रिमोट वरून मारामारी झाली होती. त्याच्यामुळे मला लोक एवढे सर बीर म्हणतात, एवढ्या मॅच्युअर समजतात, त्याच्यामुळे मला एवढी गंमत वाटते ना. नाही पण ऑन अ सिरियस नोट, तुम्ही ज्या स्किलफुली विनोदी पद्धतीनं हसत खेळत समजणाऱ्या भाषेमध्ये सगळ्यांना जय बसंती वीरू शोले आणि काय जे असेल ते त्या माध्यमातून
कोविड सारखा एवढा गंभीर विषय लोकांच्या हृदयाला थेट भिडवतात. मी जास्त जड शब्द वापरत नाही कारण मला परत भीती आहे हे माझ्यावर बुमरँग उलटेल एखादं, त्यामुळे मी आवरतो. पण तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल मला भयानक DM येत आहेत आणि खूप चांगले फीडबॅक येत आहेत. खूप आनंदी आहेत लोक तुम्हाला ऐकून आणि खूप खुश आहेत आणि तुम्हाला वारंवार कट्ट्यावर जसं तुम्ही म्हणालात संगीतासाठी